फेमिनिझम आणि स्ट्रॉंग माइंड ज्या महिला आहेत ह्या कशा असतात? फेमिनिझम इज गुड, बट एका लेवलपर्यंत. जर आपल्या फेमिनिझमचा समोरच्याला त्रास होतोय तर हे गुड नाही. जे आता मध्ये खूप जास्ती चाललं होतं की डिवोर्सचं फोटोशूट केले एका फिल्ममध्ये हो. आणि ते सोशल मीडियावरती टाकलं. म्हणजे की मी डिवोर्स घेतला, ही खूप मोठी गोष्ट नाहीये. हां, तुला फ्रीडम मिळाला, अग्री, बट दॅट डझंट मीन की हे बरोबर आहे. तुला त्या नात्यामध्ये सफोकेशन होत आहे, तू डिवोर्स घेतला, विच इज गुड. तू तुझं इंडिपेंडन्स चूज केलंस, बट ते जर तू सोशल मीडियावरती टाकतेस तर बाकी फिमेल त्याने प्रवोक होत आहे. बसमध्ये जातात, फिमेलसाठी सीट्स असतात, मेलसाठी सीट्स असतात, पण फिमेल काय करणार? त्यांच्या सीटवरती तर त्या बसणारच, प्लस मेलच्या सीटवरती बसणार. आणि जर तिकडे मेल आला तर त्याला उठवलंही जातं, तो बसलेला असेल तर फिमेल आहे. बट का? तोही मेल आहे, त्यालाही त्रास होतोय. तर तुम्ही इकडे फेमिनिझम दाखवू नका. स्ट्रॉंग माइंडसेट असणाऱ्या फिमेल्स मोस्ट प्रोबॅबली फेमिनिझमचा यूज नाही करत. महिलांच्या आरोग्यावरती, मानसिक आरोग्यावरती सोशल मीडियाचा जास्त काय परिणाम होतो? मला असं वाटतं की फिमेलने रील वर्सेस रियालिटी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की हेल्दी माइंडसेट नाही आहे आणि सोशल मीडियावरती जो कंटेंट येतो त्यात तो कंटेंट पाहून मोस्ट प्रोबॅबली फिमेल निगेटिव्हिटीकडे जास्ती जातात. खूप आधी वागून गेलेला आहे नवरा, पण त्या रीलमध्ये काय होतं की ह्याने पण हे केलं होतं, बरोबर. सोशल मीडियाचा रोल, मग ते ती काढणार. र्युमिनेशन टेंडन्सी म्हणजे तेच फिमेल बोलत राहतात आणि मग ती कम्पेअर करायला लागते आपल्या पार्टनरसोबत. मग त्याच्यानंतर अजून वाद वाढतात. इन्स्टेड ऑफ झालेला एका गोष्टीवरनं झालेला वाद, हे सगळं पास्ट त्याच्यामध्ये इंटरलिंक्ड होतं आणि हा लूप सुरू होतो आणि ते भांडण खूप मोठं होतं. आमच्या ज्या आया होत्या त्यांना मूड स्विंग्स होत नव्हते, किंबहुना आपण ते लक्ष देत नव्हतं आपण त्या गोष्टींकडे. तर मग त्या एवढा करत नव्हतं सगळा केव्हा. आताच्या मुली खूप जास्त करतात. तर ह्याचा जो डिफरन्स आहे त्याला थोडक्यात कसं सांगसाल? मुलींचं जे अपब्रिंगिंग होतं तर ते अपब्रिंगिंग मधले जे ट्रॉमाज असतात, शाळेत होतात, कॉलेजेसमध्ये होतात, याचा त्यांचा मॅरिटल लाईफवरती काय परिणाम होतो? तर या गोष्टी पुढे जाऊन खूप जास्त रोल प्ले करतात. जर सेक्शुअल हॅरासमेंटची केस असेल एखाद्या फिमेलमध्ये, तर पुढे जाऊन ती तिच्या पार्टनरसोबत सेक्शुअली सॅटिस्फाईड नसणार. मुली 25च्या वरती आहेत किंवा मग मॅच्युअर आहेत, त्यांनी पार्टनर निवडलेला आहे, स्वतः जॉब करते, तो मुलगाही जॉब करते, पण तरी सुद्धा त्या लग्नाच्या डिसिजनसाठी घरातल्यांवरती डिपेंड राहावं लागतं. तर मग मुलींनी प्रायोरिटी त्या मुलाला द्यायला हवी की घरातल्यांना? हा खूपच ट्रिकी क्वेश्चन आहे ऍक्च्युली. लग्न झालेल्या महिलांमध्ये सध्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण वाढलेलं आहे. तर त्या फेजमध्ये महिला काय विचार करतात? ऑफिसमध्ये मी गेल्यावरती जर तिला कोणी म्हणतंय की आज तू छान दिसतेस आणि तो मेल असेल, तर मग तिला ते अजून छान वाटतं की हेच माझा हजबंड, माझा बॉयफ्रेंड मला बोलला नाही. आणि मला असं वाटतं की ॲप्रिसिएशनसाठी पैसे नाही लागत. पण मग ह्याच्यात महिलांचा खूप ठिकाणी फायदा पण घेतला जातो ना. हो. मग ह्या गोष्टींना ग्लोरीफाय करण्यापेक्षा त्यांना कुठं थांबलं पाहिजे? ती जर अट्रॅक्ट होते दॅट मीन्स मी पण कुठेतरी कमी पडतोय. सो आपण दोघे बसून हे सॉर्ट करू इन्स्टेड ऑफ एक्स्ट्रा मॅरिटल गोष्टी करणं. तर हे सॉल्व्ह होण्यासारखं आहे. आणि ज्यावेळी जर आपली वाईफ येऊन आपल्याला सांगते किंवा गर्लफ्रेंड येऊन सांगते, तर तुम्ही त्याच्याकडे निग्लेक्ट न करता किंवा तिला लेबलाइज करणं की आता तू मोठी झालीस किंवा तुला पंख आले, हे बोलण्यापेक्षा की ठीक आहे मी कुठेतरी कमी पडतोय, आपण नात्यावरती काम करू, हा जर माइंडसेट असेल तर एक्स्ट्रा मॅरिटल गोष्टी ह्या कंपॅरेटिव्हली खूप कमी होतील. मंडळी नमस्कार. द रायझर शो या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत महिलांच्या मेंटल हेल्थवरती. आजच्या वेगवान जगात महिलांच्या स्ट्रेसवरती, एन्झायटीवरती आपण खरंच लक्ष देतो का? त्यांना प्रॉब्लेम्स कधी येतात, त्या प्रॉब्लेम्सवरती आपण काय केलं पाहिजे, हे महिलांच्या बरोबर पुरुषांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी सखोल माहिती द्यायला आपल्याबरोबर आहेत डॉक्टर निकिता जगताप. सगळ्यात प्रथम मॅम तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. येस. नमस्कार मित्रांनो. फर्स्ट ऑफ ऑल मयूर, थँक्यू सो मच की तुम्ही मला या पॉडकास्ट सिरीजमध्ये बोलवलं आहे, या शोमध्ये मला बोलवलं आहे, जेणेकरून मी महिलांपर्यंत त्याचबरोबर समाजातील इतर लोकांपर्यंत मानसिक आरोग्याबद्दल माहिती, जनजागृती करू शकेल. सो माझं नाव निकिता जगताप, मी सायकोलॉजिस्ट आहे. गेले 7 वर्ष झालं मी या फील्डमध्ये काम करते आहे. तसेच पुण्यामध्ये माझे 2 क्लिनिक आहेत, एक म्हणजे कोथरूड या लोकेशनवरती आणि दुसरं म्हणजे हडपसर या लोकेशनवरती आहे. सो ही प्रॅक्टिस करत असताना किंवा या वर्षांमध्ये मी अनेकदा बघते की महिलांना खूप सारे प्रॉब्लेम्स मानसिक आरोग्याबद्दल येत राहतात, परंतु त्या आरोग्याकडे त्या दुर्लक्ष करतात आणि हळूहळू डे बाय डे हे प्रॉब्लेम्स वाढून त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा येणं, त्यांना स्वतःला प्रॉब्लेम्स येणं, या गोष्टी खूप वाढत आहेत.
सो त्यासाठी मला लोकांपर्यंत जनजागृती करायची आहे आणि 19 महिला दिनही जवळ येतो आहे. सो त्याच्यामुळे मला महिलांपर्यंत माझ्याकडून जी हेल्प होईल जेणेकरून त्या त्यांचं मानसिक आरोग्य योग्य पद्धतीने जपू शकतील आणि त्यांना काही टिप्स मला देता येतील. सो त्यासाठी मला नक्कीच आवडेल आणि हीच माझी कारकीर्द अशीच पुढे राहील, लोकांना मदत करणं आणि या मानसिक आरोग्यामध्ये त्यांना हेल्प करणं. मॅम, तुम्हाला महिलांचं जे मानसिक आरोग्य आहे हे आता खूप महत्त्वाचं झालं आहे असं का, म्हणजे का वाटतं आणि कितपत महत्त्वाचं असेल? ओके, प्रत्येक एका स्त्रीला तिच्या लाईफमध्ये किंवा तिच्या आयुष्यामध्ये खूप सारे रोल प्ले करावे लागतात, खूप साऱ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. म्हणजे जन्म झाला तर मुलगी, मुलीनंतरनं कोणाची तरी पत्नी, कोणाची तरी सून, त्यानंतरनं कोणाची तरी आई. हे सगळे रोल या आयुष्यामध्ये तिला पार पाडावे लागतात. सो या धावपळीच्या जगामध्ये ती तिच्या इमोशन्सला लक्ष देत नाही किंवा ती स्वतःला प्रायोरिटी देत नाही आणि या सगळ्यामध्ये ती मानसिक आरोग्याला खूप जास्ती सामोरे जाताना दिसून येतं. त्याचबरोबर फिमेलमध्ये आपण जर बघायला गेलं तर हार्मोनल इम्बॅलन्स हा खूप मोठा रोल प्ले करतो. सो त्याच्यामुळेही तिला मानसिक आरोग्यावरती खूप जास्ती परिणाम होतात आणि डे बाय डे तिला नवीन चॅलेंजेस असतात. जसं की मुलगी जन्माला आल्यानंतर ना एक घरातली मुलगी म्हणून तिला वावरावं लागतं, तो रोल तिला प्ले करावा लागतो. तिथे जबाबदाऱ्या असतात, मुलीने असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे. कितीही म्हटलं तरी आपण भारतीय संस्कृतीमध्ये आहोत. सो त्यामुळे त्या जबाबदाऱ्या, ते रूल्स, त्या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. त्यानंतरनं मग तिला येणारे पिरियड्स नंतरनं असणाऱ्या जबाबदाऱ्या ह्या खूपच वेगळ्या असतात. कारण की आजकाल आपण बघतो की पिरियड्सचा रेट देखील खूप अलीकडे आलेला आहे. मोस्टली आधी तरी 10वी नंतरनं काही फिमेल्सला पिरियड्स यायचे किंवा मुलींना पिरियड्स यायचे, तेच आता 5वीला, 4थीला, 3रीला मुलींमध्ये पिरियड्स येतात. आणि त्यानंतरच्या जबाबदाऱ्या, त्यानंतरचे त्यांच्या मूडमध्ये होणारे चेंजेस, बॉडीमध्ये होणारे चेंजेस, या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मग ती तेव्हापासून मानसिक आरोग्याला सामोरे जायला लागते. त्याचबरोबर मग नंतरनं होतं लग्न, जबाबदाऱ्या येतात, शिक्षण होतं, जॉब करणं, नोकरीच्या ठिकाणी त्यांना खूप सारे चॅलेंजेस असतात, तिकडे धावपळ असते. त्यानंतरनं मग लग्नाचं प्रेशर, लग्नानंतरनं अचानक वाढणाऱ्या जबाबदाऱ्या, या सगळ्या गोष्टी. त्यानंतरनं लग्नानंतरनं प्रेग्नेन्सीमध्ये पुन्हा मूड स्विंग्स होणं, पुन्हा प्रेग्नेन्सीमध्ये नवीन चॅलेंजेस येणं, मग त्या मुलाला सांभाळणं, या सगळ्यामध्ये ते कुठेतरी स्वतःला हरवत जाते. ती स्वतःकडे जास्ती लक्ष देत नाही आणि या सगळ्यामुळे तिला मानसिक आरोग्याला खूप जास्ती सामोरे जावं लागतं. आणि जर आपण बघायला गेलं तर कम्पॅरेटिव्हली मेलपेक्षा फिमेलला खूप जास्ती मानसिक आरोग्याला सामोरे जाताना हे दिसून येते आणि हे सायंटिफिकली पण प्रूव्ह झालेलं आहे. मोस्ट प्रोबॅबली फिमेलमध्ये एन्झायटी हा डिसऑर्डर खूप जास्ती प्रमाणात दिसून येतो. याला 2-3 रिझन्स आहेत. पहिलं म्हणजे तिचं अपब्रिंगिंग. प्रत्येक वेळी फिमेलला सांगितलं जातं शांत बसणं, प्रत्येक ठिकाणीच बोलणं अपेक्षित नाहीये किंवा तुझ्या इच्छा अपेक्षा प्रत्येक वेळी सांगणं अपेक्षित नाहीये. त्यामुळे तिकडचा प्रेशर, त्याचबरोबर लोकांचा आदर करणं, समजून घेणं, हे पिढ्यानपार किंवा आधीपासूनच इनडिरेक्टली म्हणा किंवा डिरेक्टली म्हणा त्यांच्यावरती ते संस्कार केले जातात. त्यानंतरनं मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे बायोलॉजिकल रोल, हार्मोनल इम्बॅलन्स. त्याचबरोबर मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा एक हार्मोन असतो ज्याने ते डील करून जातात एन्झायटीला. त्यांना एन्झायटी किंवा मेंटल हेल्थ इश्यू जास्ती प्रमाणात दिसून येत नाहीत. बट कम्पॅरेटिव्हली फिमेलमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन जो आहे तो लो असतो. त्यामुळे एन्झायटीचं प्रमाण हे फिमेलमध्ये जास्ती दिसून आलेलं आहे. सो डे बाय डे हे प्रॉब्लेम खूप जास्ती वाढताना दिसत आहेत. म्हणून मला असं वाटतं की मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करणं खूप गरजेचं आहे आणि फिमेलमध्ये तर मोस्ट प्रोबॅबली करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा प्रश्न सध्या तरी खूप जास्ती प्रमाणात सोसायटीमध्ये दिसून येतो. ओके, ज्या जबाबदाऱ्या महिलांवरती आता सध्या आहेत, म्हणजे मुलगी म्हणून एक कर्तव्य पार करायचं, पत्नी म्हणून एक कर्तव्य पार करायचं आणि समाजात वावरताना एक वेगळं त्यांच्यावरती प्रेशर असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावरती काय परिणाम पडतो? या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा परिणाम हा होतो की ती स्वतःला विसरते. ओके, ती प्रत्येक वेळी समोरच्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मुलगी म्हणून बाबांना खुश करायचंय, आईला घरकामात मदत करायची म्हणजे आई खुश होईल, बाबांना खुश करायचे, मार्क्स चांगले पाडायचे, ते जर नाही केले तर लवकर लग्न लावून देतील, ती एक जबाबदारी असते. त्यामुळे तिथे पण ती त्यांना खुश करायला जाते बट स्वतःला कुठेतरी साईडलाईन करते. त्यानंतरनं सेकंड होतं लग्न झाल्यानंतर आपण दुसऱ्याच्या घरी जाणार आहोत. मग तिथे गेल्यावरती सासूला खुश करणं आहे, नवऱ्याला खुश करणं आहे, बाकी जे फॅमिली मेंबर्स असतील त्यांना आनंदी ठेवायचं आहे. मग त्यांना आनंदी ठेवणं म्हणजे काय, मग त्यांच्या अपेक्षा, इच्छा ज्या आहेत मनाविरुद्ध असे का होईना पण तिला ते
पार पाडावं करावंच लागतं, लागतं, हो. करावंच लागतं. येस. आणि त्याच्यात ती स्वतःला कुठेतरी विसरते. त्यानंतर ना मग अपेक्षा असतात, मूल होणं, या सगळ्या गोष्टी. इकडे पण ती स्वतःला निग्लेक्ट करते. या सगळ्यामुळे तिच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा परिणाम हा होतो की ती इमोशनली खूप जास्ती ड्रेन आउट होते. तिचे इमोशन्स ती एक्सप्रेस करू शकत नाही, कारण की प्रत्येक वेळी ती समोरच्यालाच खुश करण्याचा प्रयत्न करते आणि तिथे ती स्वतःच्या इमोशन्सला थोडं साईडलाईन करते. आणि ज्यावेळी इमोशन्स सप्रेस्ड होतात त्यानंतर ना त्याचं पाईल्ड अप होतं, त्यानंतर ना त्याचा आउटबस्ट खूप विचित्र पद्धतीने होतं. मग ते चिडचिडीमध्ये कन्वर्ट होणार, खूप जास्ती चिडचिड करणार, किंवा मग तिच्या पिरियड सायकलवरती परिणाम होणार. कारण की ती जर तिचे इमोशन्स दाबून ठेवते तर स्ट्रेस लेवल वाढते. स्ट्रेस लेवल वाढते तर बॉडीमध्ये बायोलॉजिकल चेंजेस होत आहेत. मग PCOD, PCOS सारखे आजार दिसून येतात. त्याचबरोबर हे सगळं असतानाही जर तिला सपोर्ट सिस्टीम चांगली नाही आहे तर आणखी तिला सफर व्हावं लागतं. सपोर्ट सिस्टीम म्हणजे हजबंड, त्याने जर समजून घेतलं तर कंपॅरेटिव्हली तिचा त्रास कमी होईल. बट काही वेळेस असं होतं की प्रत्येक वेळी समजून घेतलं जाईल असं नाही होत. मग त्यांना खुश करणं, या सगळ्या गोष्टींमुळे ती इमोशनली खूप जास्ती ड्रेन आउट होते. आणि इमोशन्स बाहेर न पडल्यामुळे काही फिमेल अशा पण आहेत की ज्या डिप्रेशनपर्यंत जात आहेत. त्यांना एन्झायटी होते, ज्यांना प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम येतात. हे सगळं जे काही होतं हे वाढत्या जबाबदाऱ्या ज्याला आपण म्हणतो आणि त्याच्या खाली इमोशनल प्रेशर, या सगळ्याचा परिणाम तिच्या बायोलॉजिकल हेल्थवरती त्याचबरोबर मेंटल हेल्थवरती होताना दिसून येतो. जॉब करणाऱ्या ज्या महिला आहेत, जॉब करणार त्यांची खूप धावपळ होते. हो, बरोबर. पण आपल्या घरात जी कोणी सून येते ती शिकलेली पाहिजे, तिला सगळं आलं पण पाहिजे, तिने जॉब पण केला पाहिजे, पण ती उंबऱ्याच्या आतमध्ये आल्यानंतर तिने स्वयंपाक पण केला पाहिजे. त्या अपेक्षा ज्या असतात ह्या अपेक्षांना महिलांनी कसं टॅकल केलं पाहिजे? ओके, मला असं वाटतं की महिलांनी आधी स्वतःचं कॅलिबर ओळखणं गरजेचं आहे. असं नाही आहे की त्यांच्यामध्ये कॅलिबर नाही आहे, त्या करू शकत नाही. ठरवलं तर त्या काही करू शकतात. म्हणजे इच्छाशक्तीच्या जोरावरती कुठलीही फिमेल काहीही करू शकते, राईट? सो तेच आता असं झालेलं आहे की जॉब करायचा आहे, पैसे कमवायचे आहेत, कारण की प्रत्येक फॅमिलीची रिक्वायरमेंट अशी आहे की सून ही शिकलेली हवी, कामाला जाणारी हवी, कारण की मग मुलाला सपोर्ट होईल. अग्री. बट त्याच्यानंतर ना तिने घरात आल्यावरती तिने घरातल्याही जबाबदाऱ्या पार पडणं अपेक्षित आहे. बट एक फिमेल हे सगळं नाही करू शकत. ती मशीन नाही आहे, ती पण एक माणूस आहे. हे मला वाटतं की घरच्यांनी आधी समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या सुनेने, त्या मुलीने तिच्या बाउंड्रीज सेट करणं गरजेचं आहे. बाउंड्रीज सेट करणं म्हणजे काय? जर मी बाहेरचं काम करते, तिकडे पैसे कमवून आणायचे आहेत मला, तिकडेही स्ट्रेस आहे, नाही म्हटलं तरी जरी बसून काम असलं तरी पॉलिटिक्स असतं, ब्रेन आपला कंटिन्यू चालू असतो, या सगळ्यामध्ये ती तिथे ड्रेन आउट होते. मग घरी आल्यानंतर ना पुन्हा तिने स्वयंपाक करणं, या सगळ्या गोष्टी, खूप सारे प्रोव्हिजन्स आहेत आत्ता. तुम्ही जर बोललात तर त्या गोष्टी होणाऱ्या आहेत. तुम्ही कामाला बाया ठेवा. जर फॅमिलीला नाही पटत आहे तर तुम्ही आणि तुमची सासू दोघांनी मिळून डिस्कस करा, रिस्पॉन्सिबिलिटी वाटून घ्या. जर न्यूक्लिअर फॅमिली आहे, सासू वगैरे सोबत नाही, हजबंड आणि वाईफ दोघांनी मिळून कामं करा. आता इथे असं येऊ शकतं की पुरुष कसे किचनमधली कामं करणार, बरोबर? किंवा पुरुषांना एक होतं की बाबा माझ्या आईने तर मला आत्तापर्यंत नाही सांगितलं. बट असं नाही आहे, तुझी आई घरातलं बघत होती, घरातली कामं होती, त्यामुळे ती 100% करू शकत होती. बट आता तुझी वाईफ बाहेरचंही काम करते, घरातलंही करते, तर थोडंसं तू अंडरस्टँड करून घे तिकडे. दॅट डझंट मीन की कंटिन्यू घरातली कामं मेलनेच केली पाहिजे. तुम्ही दोघांनी मिळून करा, तिकडे तुमचा क्वालिटी टाईम स्पेंड करा, तिकडे क्वालिटी टाईम स्पेंड होईल, कामंही होतील आणि दोघांनाही रिलॅक्सेशन भेटेल. सो मला असं वाटतं की फिमेलने कम्युनिकेशन वाढवा आणि सोबतचा जो पार्टनर आहे त्याने पण तिला अंडरस्टँड करून घ्या. तर हा जो बाहेरचा आणि घरची जबाबदारी जी आहे याच्यामध्ये समतोल साधता येईल आणि कंपॅरेटिव्हली दोघेही सफर नाही होईल. ओके. महिलांना मासिक पाळीचे जे 4-5 दिवस काय असतात त्या टायमिंगमध्ये त्यांचा मूड स्विंग होतो खूप जास्त. मग ह्या मूड स्विंगच्या म्हणजे मूड स्विंग होतोय म्हणून त्यांचं मानसिक जे आरोग्य आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं कधी कधी, असं होतं का? हो हो, खूप वेळा होतं. ॲक्च्युली मी एक गोष्ट इकडे सांगेल मयूर, की ज्यावेळी फिमेलला पिरियड्स येतात त्यावेळी ती फिमेल खूप थकते, खूप थकायला होतं, तिला स्ट्रेस वाटतो किंवा तिला काही करण्याची इच्छा होत नाही, मग तिची चिडचिड होते, मूड स्विंग्स होतात. तर याच्या मागे बायोलॉजिकल रिझन आहे. ते म्हणजे की फिमेलच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन नावाचे हार्मोन्स असतात. ज्यावेळी पिरियड सायकल जवळ येते, 28 डेची पिरियड सायकल असते, म्हणजे 28 दिवसांनी नेक्स्ट पिरियड येतो. सो ज्यावेळी पिरियड सायकल जवळ येते तर सुरुवातीचे 15 दिवस आधीपासून हे जे काही हार्मोन्स आहेत यांची पातळी खूप कमी व्हायला लागते आणि कंपॅरेटिव्हली पिरियडच्या दरम्यान
प्रचंड प्रमाणात इस्ट्रोजनची लेवल आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल ही कमी होते. त्यामुळे तिला थकवा खूप जास्ती जाणवतो. आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जे आहे ते फिमेलचे मूड स्विंग, स्किन टोन, त्याचबरोबर जे एनर्जी लेवल असते हे सगळं बॅलन्स करत असतं. बट ज्यावेळी पिरियड सायकल सुरू होते त्या दरम्यान हे खूप याची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे तिला थकवा जाणवतो. त्यामुळे तिचे मूड स्विंग्स होतात. सो अशा वेळी प्रत्येक फिमेलने आराम करणं खूप गरजेचं आहे. जे आवडेल ते करणं गरजेचं आहे. पिरियडच्या दरम्यान तिचे इमोशन्स तिने एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. ट्रस्टेबल पर्सन असेल त्याच्यासोबत एक्सप्रेस करा. ट्रस्टेबल पर्सन नाही आहे, तुम्ही डायरी पेन घ्या, त्याच्यामध्ये तुमचे इमोशन्स उतरवून काढा. बट तिने सगळ्यात आधी स्वतःचे इमोशन्स जाणून घेणं गरजेचं आहे पिरियडच्या दरम्यान. आणि त्यानंतर तिने ते 4 दिवस आराम करणं नेसेसरीच आहे. कारण की त्यावेळी तिची प्रोडक्टिव्हिटी नसणार आहे. ती कामाकडे 100% फोकस करू शकणार नाहीये. बट तरी जर ती स्वतःला स्ट्रेच करून ह्या सगळ्या गोष्टी करत असेल तर पुढे जाऊन ही धोक्याची घंटा आहे. कारण की जर आपण आपल्या बॉडीला, म्हणजे आपली ही जी बॉडी हे आपलं ॲसेट आहे आणि हे एक मशीनच आहे. जर त्याला आपण जसं म्हणतात की 2 व्हीलर चालवताना एक पर्टिक्युलर मीटर नंतरनं सर्व्हिसिंग जी लागते ती करणं अपेक्षित आहे, तसंच आपल्या बॉडीची पण सर्व्हिसिंग गरजेची आहे. आणि मोस्ट प्रोबॅबली फिमेलला तर खूपच गरजेची आहे. सो पिरियडच्या दरम्यान तिने आराम करणं हे खूप गरजेचं असं मला वाटतं. बिकॉज याच्यामध्ये निग्लेक्ट खूप केलं जातं की 4 दिवस पिरियड आहे पण काम तर केलंच पाहिजे. कारण की आत्ताचं जे जग आहे त्याच्यामध्ये पैशाशिवाय काहीच चालत नाही. एक पर्सन कमावून होत नाही, तर संसारामधल्या दोघांनाही कमावणं गरजेचं आहे. बट पिरियडच्या दरम्यान फिमेलने थोडा आराम करणं अपेक्षित आहे. आणि असे कंपनीजने पण प्रोव्हिजन करणं अपेक्षित आहे की ज्यावेळी फिमेलला पिरियड्स आहेत तर तिला वर्क फ्रॉम होम द्या, ती घरी बसून करेल. त्या 4 दिवसांमध्ये तिचं टार्गेट तुम्ही थोडं बॅलन्स ठेवा की बाबा या 4 दिवसात तिला नाही होणार आहे, नंतर ना मग ती देईल. आणि जशी जशी पिरियड सायकल इम्प्रूव्ह व्हायला लागते, म्हणजे 4 डेज झाल्यानंतर ना मग इस्ट्रोजन लेवल, प्रोजेस्ट्रॉन लेवल वाढायला लागते आणि मग परत ती नॉर्मल लेवलला येते आणि ती तिचं सर्व्हाइव्ह करते प्रॉपर. आणि हो, पिरियडमध्ये फिमेल मोस्ट प्रोबॅबली इग्नोर करतात की ठीक आहे होत आहेत मूड स्विंग्स, इट्स ओके, बट मला काम करणं अपेक्षित आहे. तर मोस्टली फिमेलने हे न करता तिने आधी स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मी म्हणजे मुलांच्या पर्स्पेक्टिव्हने हा प्रश्न विचारतोय की आमच्या मुलांच्या आईच्या वयातल्या ज्या होत्या त्यांना पण पिरियड्स येत होते. आता म्हणजे मी सोशल मीडियावरती बघितलेलं किंवा आसपास ऐकलेलं त्याच्यावरून हा प्रश्न विचारतोय की आमच्या ज्या आया होत्या त्यांना मूड स्विंग्स होत नव्हते, किंबहुना आपण ते लक्ष देत नव्हतं आपण त्या गोष्टींकडे. तर मग त्या एवढा करत नव्हतं सगळा केव्हाच. मग आताच्या मुली खूप जास्त करतात. तर ह्याचा जो डिफरन्स आहे त्याला थोडक्यात कसं सांगसाल तुम्ही? ओके, आता हा क्वेश्चन खूपच छान विचारला तुम्ही की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आम्हाला पण तर पिरियड्स होते, बरोबर. बट त्यावेळीची लाईफस्टाईल आणि आत्ताची लाईफस्टाईल ही खूप डिफरंट आहे. ठीक आहे, त्यावेळी फिमेल्सला ॲटलिस्ट बोलण्यासाठी आई बाबा तरी अंडरस्टँड करायचे, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट लाईफस्टाईल म्हणजे फिजिकल वर्क खूप जास्ती असायचं फिमेलला कम्पॅरेटिव्हली. आत्ता प्रत्येकच गोष्टींमध्ये काय म्हणतात की इझिली सगळं अवेलेबल होत आहे. म्हणजे जर मला पूर्वी तुमच्या आईला जर दुकानातनं काही आणायचे तर तिला ते चालत जावं लागत होतं, बट आता डोअरपर्यंत येत आहे, बरोबर. त्यामुळे फिजिकल हालचाली कमी झालेल्या आहेत, शारीरिक हालचाली. त्याच्यामुळे त्याचबरोबर हेल्दी लाईफस्टाईल नाही आहे, पुरेशी झोप नाही आहे, व्यवस्थित खाणं पिणं नाही आहे, फास्ट फूड जास्ती खाल्ले जात आहेत. त्यामुळे फिमेलला खूप जास्ती कम्पॅरेटिव्हली आता त्रास होतो आहे. त्याचबरोबर जे काही आपले विचार आहेत, आपली ताण तणाव जे लाईफमध्ये असतात ते हँडल करण्याची पद्धत जी आहे कम्पॅरेटिव्हली पूर्वीपेक्षा आत्ताच्या फिमेल्स खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनल जास्ती आहे. कारण याचं रिझन पण आहे की हेल्दी लाईफस्टाईल नाही आहे, पॉलिटिक्स खूप जास्ती आजूबाजूला आहे, माइंडसेट हेल्दी राहिलेला नाही आहे, सोशल मीडिया त्यामध्ये आलेली आहे जिकडून निगेटिव्हिटी जास्त येते. बट कम्पॅरेटिव्हली पूर्वीच्या फिमेल्स ज्या होत्या फिजिकली हालचाली होत्या, त्याचबरोबर सोशल मीडियाचा एवढा अवेअरनेस नव्हता. सोशल मीडिया इज पॉझिटिव्ह ऑल्सो अँड निगेटिव्ह ऑल्सो, बरोबर. सो आणि त्याचबरोबर हेल्दी लाईफस्टाईल होती, शेतातलं ऑर्गॅनिक फूड खाल्लं जायचं, शेतातली भाजी घरी यायची ती बनवून खाल्ली जायची, त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल असायची. आत्ता ते नसल्यामुळे कम्पॅरेटिव्हली मला नाही वाटत की मुली आत्ता बाऊ करतात, पण त्याचा त्यांना त्रास जास्ती होतो, हे मात्र नक्की. सोशल मीडियाचं तुम्ही जे म्हणत होता की सोशल मीडिया पॉझिटिव्ह पण निगेटिव्ह आहे, महिलांच्या आरोग्यावरती, मानसिक आरोग्यावरती सोशल परिणाम जास्त काय परिणाम होतो? आता हा एक क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की माझ्याकडे बऱ्याचशा फिमेल कपल्स येतात. त्यावेळी मग माझा नवरा असा वागतो, माझी वाईफ अशी वागते, मग हे नार्सिसिस्टिक आहे, मग हे नार्सिसिस्टिक कुठून ऐकले तर मी सोशल मीडियावरती वाचलंय. ठीक आहे, बट नार्सिसिझम म्हणजे काय हे ऑलरेडी माहिती नाही एक्झॅक्टली काय म्हटलं जातं. आता ज्यावेळी माझा आणि नवऱ्याचे वाद होत आहेत
तर वाद झाल्यानंतर बऱ्याचदा काय होतं, मी सर्च करायला लागते, मी रील्स बघायला लागते, मग एक सॅड रील आली की मी ती कंटिन्यू वाचते इन डिटेल. मग ते त्याच्यातले जे कॅरेक्टर्स आहेत ते मी माझ्या नवऱ्यामध्ये लावायला लागते किंवा मी माझ्या पार्टनरमध्ये लावायला लागते आणि मग मी त्याला त्या कॅटेगरीमध्ये फिट करते आणि मी ते त्याच्यामध्ये त्याला फिट केलं की मग मी त्या दृष्टिकोनातनं त्याला बघायला लागते. माझा पर्स्पेक्टिव्ह त्या पद्धतीने होतं पार्टनरच्या बाबतीतला. हे प्रत्येक फिमेलचा होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, सोशल मीडियावरती कंटिन्यू त्या प्रकारच्या रील यायला लागतात, म्हणजे जे फीड आपण बोलतो कंटिन्यू त्या येतात. मग डे बाय डे काही गोष्टी अशा असतात की खूप आधी वागून गेलेला आहे नवरा, पण त्या रीलमध्ये काय होतं की ह्याने पण हे केलं होतं, बरोबर, सोशल मीडियाचा रोल. मग ते ती काढणार, र्युमिनेशन टेंडन्सी, म्हणजे तेच फिमेल बोलत राहतात. एक तर ऑलरेडी बाय नॅचरल त्यांच्यामध्ये हे असतं की फिमेल कुठलीही गोष्ट विसरत नाही, कम्पॅरेटिव्हली पार्टनरची तर अजिबात नाही, आणि तिच्यात टेंडन्सी असते की त्याच गोष्टी सतत चघळत राहणं, हे नॅचरली आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया मग हे रोल प्ले करतात आणि मग ती कम्पेअर करायला लागते आपल्या पार्टनरसोबत. मग त्याच्यानंतर अजून वाद वाढतात. इन्स्टेड ऑफ झालेला एका गोष्टीवरनं झालेला वाद, हे सगळं पास्ट त्याच्यामध्ये इंटरलिंक्ड होतं आणि हा लूप सुरू होतो आणि ते भांडण खूप मोठं होतं. त्याचबरोबर मग एखाद्या पार्टनरने, एखाद्या बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा बर्थडे खूप छान सेलिब्रेट केलाय, तो सोशल मीडियावरती पोस्ट केलाय. मग एक्सपेक्टेशन्स वाढतात की माझ्याही बॉयफ्रेंडने हे केलं पाहिजे, माझ्याही बॉयफ्रेंडने ते केलं पाहिजे. मला असं वाटतं की फिमेलने रील वर्सेस रियालिटी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की सोशल मीडिया किती केलं तरी ते एक सोशल मीडिया आहे, ती रियालिटी नाही. रियालिटी त्याच्यामागे खूप काही आहे. सो इन्स्टेड ऑफ स्वतःला तिकडे कम्पेअर करणं, मग तिकडून अवाजावी एक्सपेक्टेशन्स करण्यापेक्षा रियालिटी काय आहे, माझा पार्टनर काय आहे, तो ॲज इट इज ॲक्सेप्ट करा आणि तुमचे थॉट्स कुठे जातात हे चॅनलाइज करा, इन्स्टेड ऑफ सोशल मीडियाला कोरिलेट करणं आणि तिथून निगेटिव्हिटी अजून वाढव. सो जे मॅटर झालं, जो काही प्रॉब्लेम झालाय तिथल्या तिथे तुम्ही सॉल्व्ह करा, इन्स्टेड ऑफ रीलला स्क्रोल करून तुमच्या पार्टनरला त्या कॅटेगरीमध्ये बसव. हे जे म्हणजे महिलांचं आरोग्य तर आहेच ह्याच्यामध्ये, पण महिलांच्या जे म्हणजे डिवोर्सचं जे प्रमाण आहे सध्या भारतातलं, त्याच्यात सोशल मीडियाचा खूप मोठा हात आहे असं वाटतं का तुम्हाला? हो, मी म्हणेल सोशल मीडियाचा पण हात आहे. 50-50 गोष्टी आहेत. सोशल मीडिया पण रोल प्ले करताय, प्लस त्या इंडिव्हिज्युअली स्वतः पण रिस्पॉन्सिबल आहेत. अगेन इथे पण असं आहे की अंडरस्टँडिंग ही खूप मॅटर करते कुठल्याही नात्यामध्ये. मग ते आता जसं बघितलं असेल की पूर्वीचे कपल्स जे होते तेव्हा लव्ह मॅरेजची कन्सेप्टच नव्हती, बरोबर, अरेंज मॅरेज असायचं. मग त्यावेळी घरच्यांनी जे लग्न लावून दिले त्याच्यासोबत खुश राहणे, मग तो मारत असेल तरी, मग तुमच्यामध्ये वाद होत असतील तरी त्यांनी कंटिन्यू केलं आणि त्यांचा संसार करून मुलांचं व्यवस्थित आत्ता आहे. बट आता आरेला कार्य करणं हे लगेच सुरू झालं. कुठलीही फिमेल ऐकून घेणार नाही, कुठलाही मेल ऐकून घेणार नाही, कारण की दोघे इंडिपेंडेंट आहेत, इंडिव्हिज्युअल आहेत आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःची मतं आहेत. बट ज्यावेळी तुम्ही ही मतं मांडताय दॅट डझंट मीन की समोरच्याने ते ॲक्सेप्टच केलं पाहिजे. इकडे अंडरस्टँडिंग करणं खूप गरजेचं आहे. मग काय होतं, मग सोशल मीडियावरती आपल्या जे डोक्यात सुरू आहे कुठे ना कुठे तो कंटेंट लागायला लागतो. काही वेळेस डिवोर्सच्या आता मध्ये खूप जास्ती चाललं होतं की डिवोर्सचं फोटोशूट केलं एका फिमेलने आणि ते सोशल मीडियावरती टाकलं, म्हणजे की मी डिवोर्स घेतला. ही खूप मोठी गोष्ट नाहीये. हा, तुला फ्रीडम मिळाला, अग्री, बट दॅट डझंट मीन की हे बरोबर आहे. तुला त्या नात्यामध्ये सफोकेशन होत आहे, तू डिवोर्स घेतला, विच इज गुड, तू तुझं इंडिपेंडन्स चूज केलंस. बट ते जर तू सोशल मीडियावरती टाकतेस तर बाकी फिमेल त्याने प्रवोक होत आहे, ठीक आहे. आणि काही फिमेलमध्ये किंवा काही आजकाल जर आपण बघतोय डिवोर्सचं प्रमाण हे ना फिजिकल फाईटमुळे होत आहे ना डोमेस्टिक व्हायलन्समुळे होत आहे. हे फक्त विचार एकमेकांचे पटत नाहीये म्हणून होत आहे. आणि हे विचार का नाही पटत आहेत, कारण की हेल्दी माइंडसेट नाहीये आणि सोशल मीडियावरती जो कंटेंट येतो तो कंटेंट पाहून मोस्ट प्रोबॅबली फिमेल निगेटिव्हिटीकडे जास्ती जातात आणि मग डिवोर्स होणं हे प्रमाण वाढतं. ह्याच टर्मला धरून फेमिनिझम हा जो वर्ड आहे, बऱ्याच लोकांना म्हणजे पुरुषांनाही महिलांनाही फेमिनिझमचा अर्थ समजत नाही. वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं तो प्रेझेंट केला जातो. फेमिनिझम आणि स्ट्रॉंग माइंड वाल्या ज्या महिला आहेत ह्या कशा असतात? आता फेमिनिझमचा फायदा घेणाऱ्या पण भरपूर फिमेल आहेत, ठीक आहे. मी जरी फिमेल असले तरी फेमिनिझम इज गुड, बट एका लेवलपर्यंत. जर आपल्या फेमिनिझमचा समोरच्याला त्रास होतोय तर हे गुड नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बसमध्ये जातात, फिमेलसाठी सीट्स असतात, मेलसाठी सीट्स असतात, पण फिमेल काय करणार, त्यांच्या सीटवरती तर त्या बसणारच, प्लस मेलच्या सीटवरती बसणार. आणि जर तिकडे मेल आला तर त्याला उठवलंही जातं, तो बसलेला असेल तर फिमेल आहे. बट का,
मला हेच म्हणायचं आहे, तोही मेल आहे, त्यालाही त्रास होतोय, तर तुम्ही इकडे फेमिनिझम दाखवू नका. जर तुम्हाला बसायला जागा नाहीये, फिमेलचे सीट सगळे वॅकंट आहेत, तर तुम्ही थोडा वेळ उभं राहा इन्स्टेड ऑफ समोरच्याला उठवणं. हे फेमिनिझम जे आहे याने समोरच्याला त्रास होतोय, तर हे फेमिनिझम नाही. इट्स नॉट गुड फेमिनिझम, म्हणजे तुम्ही त्याचा फायदा घेता. बरोबर. ठीक आहे. त्याचबरोबर स्ट्रॉंग माइंडसेट असणाऱ्या फिमेल्स मोस्ट प्रोबॅबली फेमिनिझमचा यूज नाही करत. त्या प्रॅक्टिकली थिंक करतात आणि त्या अकॉर्डिंग जिकडे त्यांना वाटते की इनजस्टिस होतोय, मेलने त्यांना डॉमिनेट केलं जातं, तर तिकडे फेमिनिझम असणं विच इज गुड. बरोबर. बट काही वेळेस असंही होतं की फेमिनिझमचा खूप फायदा घेतला जातो आणि काही वेळेस असंही आहे आपल्या सोसायटीमध्ये की मेल डॉमिनन्सी खूप जास्ती. जरी आपण म्हटलो मेल आणि फिमेल हे एक आहेत, तरी अजूनही एक नाही आहेत. काही ठिकाणी फिमेल स्वतःच खरं करतात, फेमिनिझमचा फायदा घेतात, काही ठिकाणी मेल खूप जास्ती डॉमिनेट करतात. सो या सगळ्यामध्ये मला असं वाटतं फिमेलने स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट ठेवणं, इन्स्टेड ऑफ आपल्या फेमिनिझममुळे जर समोरच्याला त्रास होतोय तर ते त्यांनी त्याचा गैरवापर करू नये. कारण की शासनाने जर महिलांसाठी काहीतरी प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत, त्या याच्यासाठी नाही आहे की तुम्ही त्याचा गैरवापर करावा, त्या याच्यासाठी आहेत की तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने वापर करून स्वतःला सेफ करावं, स्वतःला त्या फॅसिलिटीज यूज करून घ्याव्यात. सो स्ट्रॉंग माइंडसेट असलेल्या फिमेल्स मोस्ट प्रोबॅबली हे पॉझिटिव्ह वेने बघतात. दॅट डझंट मीन की प्रत्येकच फिमेल जे निगेटिव्ह वेने फेमिनिझमचा फायदा करून घेते त्या स्ट्रॉंग माइंडसेटवाल्या नाही आहेत, त्या पण आहेत. बट कधी कधी असं होतं की फिमेल मोस्ट प्रोबॅबली ओव्हर करतात फेमिनिझमच्या नावाखाली. हे म्हणजे ओव्हर करतात किंवा काय, ह्याचा पार्ट म्हणून विचारतोय मी की एज्युकेशन आणि अनएज्युकेटेड महिलांमध्ये हे डिफरन्स असतो का? म्हणजे अनएज्युकेटेड महिला वेगळ्या वागतात आणि एज्युकेटेड महिला वेगळ्या वागतात ह्या याच्यात खूप डिफरन्स आहे. आता एज्युकेशनचाच जर इकडे प्रश्न आहे तर एज्युकेटेड फिमेलला तिच्या राईट्स माहिती आहेत, तिला माहिती आहे की तिला शासनाने तिला काय राईट्स दिलेले आहेत, ती एक सेल्फ इंडिपेंडेंट आहे, इमोशनल लेवलला पण ती डिपेंडंट नाही आहे कोणावरती. त्याचबरोबर तिचे राईट्स तिला माहिती आहेत, तिची मतं कशी मांडायची तिला माहिती आहेत, म्हणून ती स्ट्रॉंग सोसायटीमध्ये दिसून येते. अनएज्युकेटेड फिमेल ही थोडी सप्रेसिव्ह असते, ती ऐकून घेते. जर समोरच्याने तिचा अपमान केलाय तर ती स्पष्टपणे जाऊन बोलू शकत नाही, कारण ती अनएज्युकेटेड आहे. अनएज्युकेटेड असल्यामुळे फायनान्शियली ती डिपेंडंट आहे, एक तिकडे तो एक फॅक्टर आहे. त्याचबरोबर सेकंड फॅक्टर हा की ती ऍडजस्ट करून घेते की ठीक आहे ना, प्रत्येक वेळेस उलटं बोलणं इट्स नॉट गुड, किंवा प्रत्येक वेळेस स्वतःचं मत मांडणं इट्स नॉट गुड. एका लिमिटपर्यंत ठीक आहे, बट इकडे काय देर इज अ ब्लॅक अँड व्हाईट, ग्रेमध्ये कोणीच नाही. ब्लॅकमध्ये काय आहेत की ज्या अनएज्युकेटेड फिमेल्स आहेत, त्यामुळे त्या खूप जास्ती सफर होतात, त्यांना त्यांचे मतं मांडता येत नाही, त्यांना त्यांचे राईट्स माहिती नाही आहेत, शासनाने आपल्याला काय काय प्रोव्हिजन करून दिलेले आहेत हे त्यांना माहिती नाही आहेत, म्हणून काय होतं की त्या डोमेस्टिक व्हायलन्सला खूप जास्ती सामोरे जातात. वेदर इट इज याच्याच वाईस वर्सा आहे एज्युकेटेड फिमेल. ठीक आहे. सो काही एज्युकेटेड फिमेल अशा आहेत की हां, त्या त्यांच्या राईटसाठी भांडतायत, त्या स्वतःचं मत मांडतायत आणि त्याचबरोबर स्पष्ट आहेत, त्यामुळे त्या एज्युकेटेड फिमेल ज्या आहेत त्या प्रॉपरली हँडल करतात. याच्याच व्यतिरिक्त म्हणजे उलटी बाजू जर आपण बघितली तर काही एज्युकेटेड फिमेल याचा फायदाही करून घेतात, खूप जास्ती ओव्हर करतात किंवा खूप जास्ती स्वतःची मतं मांडतात, कायद्याचा अवापर केला जातो, गैरवापर केला जातो. सो हे आहे, वाईस वर्सा आहे त्या गोष्टी. ओव्हरथिंकचं जे प्रमाण आहे ते मुलांच्या तुलनेत मुलींचं जास्त असतं. तर हे का होतं आणि ह्याच्यावरती कसं ओव्हरकम केलं पाहिजे? ओके. आता मेल आणि फिमेल जर बघायला गेलं तर कम्पॅरेटिव्हली फिमेल ह्या खूप जास्त इमोशनल असतात आणि त्या कुठलीही सिच्युएशन किंवा कुठलंही नातं खूप डीपर डाऊन निभवतात, कारण की त्या इमोशनली जास्ती विचार करतात. कम्पॅरेटिव्ह मेल हे प्रॅक्टिकल विचार करतात आणि हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, असं नाही आहे की ठरवून आहे. तर फिमेल इमोशनल असल्यामुळे त्या जास्ती ओव्हर थिंकिंग करतात, कारण की ते नातं त्या मनापासून विचार करतात, इकडून त्या विचार करत नाही. मग कुठलीही सिच्युएशन असू दे किंवा कुठलंही नातं असू दे, आणि ज्यावेळी याचा मनाचा आणि मेंदूचा समतोल राहत नाही त्यावेळी ओव्हर थिंकिंग खूप जास्ती वाढते आणि फिमेल मोस्ट प्रोबॅबली इमोशनलच असतात. सो अशा वेळी त्यांनी स्वतःला ट्रेन करणं खूप गरजेचं आहे की काही वेळेस प्रॅक्टिकल राहणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की नात्यामध्ये जर आपण आपल्या पार्टनरला आपलं मानलंय तर दॅट डझंट मीन की त्याच्या चुकीच्या गोष्टी पण आपण झाकून ठेवायच्या, दॅट डझंट मीन की त्याच्यात जे फ्लॉज आहेत ते आपण झाकायचे. त्याने एक पार्टनर आहे, इमोशनली विचार करून पुढे जायचंय, त्यामुळे खूप जास्ती त्रास होतो, त्यामुळे ओव्हर थिंकिंग खूप जास्ती वाढते. त्यामुळे माझं सांगणं एकच आहे प्रत्येक फिमेलला की इमोशनली तुम्ही सगळ्यात आधी स्ट्रॉंग व्हा. ज्यावेळी तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग व्हाल त्यावेळी तुमचं ओव्हर थिंकिंग
50 नाही 60% कमी होईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात क्लॅरिटी येईल की कुठला पार्टनर माझ्यासाठी चांगला आहे, कुठली सिच्युएशन इज गुड जिकडे मी इमोशनली इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे, जिकडे मी प्रॅक्टिकली थिंक केलं पाहिजे. सो ओव्हर थिंकिंगचं मेन रिझन हे आहे की इमोशन्स. ओके. महिलांमध्ये ओव्हरऑल म्हणजे सगळ्या बॉडीवरतीच एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन आणि ओव्हर थिंकिंग ह्या गोष्टींचा फिजिकली काय इम्पॅक्ट होतो का आणि तो दिसून येतो का? हो, खूप जास्ती. आता तुम्ही बघितलं असेल कम्पॅरेटिव्हली फिमेलमध्ये ओबेसिटी खूप जास्ती वाढताना दिसून येते. ओबेसिटी म्हणजे की लठ्ठपणा. बऱ्याचशा फिमेलमध्ये डाएट करतात, सगळं करतात, तरीही त्यांचं वेट गेन खूप जास्ती होते बिकॉज ऑफ स्ट्रेस. कारण की त्या स्ट्रेसला प्रॉपर हँडल केलं जात नाहीये, प्रॉपर चॅनलाइज केलं जात नाहीये. त्यामुळे मग तो स्ट्रेस कन्वर्ट होतोय फिजिकलमध्ये. जसं की मग तुमच्या पिरियड सायकलवरती सगळ्यात पहिला इम्पॅक्ट करतो. त्यानंतर काहींच्या इटिंग हॅबिट्सवरती इम्पॅक्ट करतो. म्हणजे काही फिमेल्स किंवा काही मुली स्ट्रेसमध्ये खूप जास्ती खातात, ज्याला बिंज इटिंग बोललं जातं. आणि ते खाल्ल्यानंतर त्यांना मग गिल्ट येतं. गिल्ट आल्यानंतर अगेन त्या लूपमध्ये फसतात त्या की मी एवढं खाल्लंय, आता त्याच्यामुळे गिल्ट आलंय, गिल्ट आल्यामुळे मग मेंटल प्रेशर येतोय, मग इमोशन्स डिस्टर्ब होतात आणि त्याच्यामुळे हळूहळू फिजिकलवरती इम्पॅक्ट होत आहे. अगेन त्या लूपमध्ये त्या अडकतात आणि मग ओबेसिटी वाढते. त्याचबरोबर या सगळ्या स्ट्रेसमुळे एन्झायटी, डिप्रेशनचं प्रमाण वाढतं आहे. फिजिकली हे दिसून येतं की ज्यावेळी एखादी सिच्युएशन ती हँडल करू शकत नाही, ती खूप जास्ती बर्नआउट होत आहे. मग ती खूप रडेल, ती काहीतरी विचित्र बोलेल किंवा समोरच्याला मारेल, स्वतःला हार्म करून घेईल किंवा काही फिमेल अशाही आहेत की सुसायडलपर्यंत जातात. कारण की त्या प्रॉपरली थिंक करू शकत नाही, तो स्ट्रेस त्या प्रॉपर हँडल करू शकत नाही आणि या सगळ्या गोष्टीमध्ये फिजिकली इम्पॅक्ट जास्ती होतो. मग लठ्ठपणा होणं, पिरियड सायकलवरती इम्पॅक्ट, त्यानंतर प्रेग्नन्सी न राहणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याचबरोबर पाल्पिटेशन होणं. लकीली बायोलॉजिकली फिमेलला जोपर्यंत पिरियड आहेत तोपर्यंत हार्ट अटॅकचे चान्सेस नाही आहेत. कारण की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल वर खाली होत राहते, नव्याने ते इम्प्रूव्ह होत राहतं. त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की मोस्ट प्रोबॅबली 50 नंतरच हार्ट अटॅकचे प्रमाण फिमेलमध्ये आहे कम्पॅरेटिव्हली मेलपेक्षा. फिमेलमध्ये ते प्रमाण नाही आहे, त्यामुळे ते एक गॉड गिफ्टेड आहे फिमेलला. पण त्याचबरोबर हा स्ट्रेस खूप जास्त आणि या स्ट्रेसमुळे एन्झायटी, डिप्रेशनकडे फिमेल जात आहेत आणि त्याच्यामुळे फिजिकलवरती पण इम्पॅक्ट होताना दिसून येतो. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काही प्रतिशत महिला ज्या आहेत त्या अल्कोहोल, सिगरेट्स किंवा आणखी वेगवेगळे व्यसनं ह्यांचा सपोर्ट घेतात. बरोबर. त्याचा महिलांच्या बॉडीवरती काय परिणाम होतो? अल्कोहोल इज व्हेरी व्हेरी डेंजरस. अगेन स्मोकिंग पण खूप जास्त इम्पॅक्ट करतं फिमेलवर. आता म्हणजे आता सध्याचं जे आहे, सध्या सिगरेट्स आणि अल्कोहोल महिला पण खूप जास्त घेतात. जास्ती कन्झ्युम तर करतात. मग ह्याचं काय म्हणजे कसं काय? हे का होतंय तर अगेन तुमचा स्ट्रेस तुम्ही प्रॉपर चॅनलाइज करत नाही आहात, तुम्ही व्यवस्थित हँडल करत नाही आहात. ज्यावेळी स्ट्रेस लेवल खूप वाढतीये, विचार खूप जास्ती होतात, तर असं होतं की एक सुट्टा मारला की ठीक होईल. म्हणजे मला क्लॅरिटी येते. बऱ्याचदा माझ्याकडे अशा फिमेलही आहेत की ज्या स्मोक करतात, ज्या ड्रिंक करतात, कारण की त्यांना क्लॅरिटी येते. बट ती क्लॅरिटी त्यांना हे माहिती नाही की ती तात्पुरती आहे, ही लाईफ लॉंगसाठी नाही आहे. बट याच्यामुळे इंटरनल डॅमेज खूप जास्त होतो फिजिकली. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादा पदार्थ जर बॉडीमध्ये इंटेक करताय तर बॉडीतलं काहीतरी बाहेर पडणार, राईट. ज्यावेळी तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन करताय, ओकेजनली आता सगळेच करतात, ठीक आहे, मी नाही म्हणणार की हे नॉर्मल आहे, पण सगळेच करतात. बट ज्यावेळी त्याचं प्रमाण जास्ती वाढतं त्यावेळी आपल्या बॉडीमधली थायमिन लेवल खूप कमी होते आणि फिमेलच्या बॉडीमध्ये थायमिन लेवल कमी होणं इज डेंजरस. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीला इश्यू येतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हळूहळू आपले ऑर्गन्स डॅमेज व्हायला सुरुवात होते. आणि तिसरी गोष्ट, स्मोकिंगने आपले लंग्स खराब होतात. स्मोकिंगमुळे आपल्या ब्रेनला डिरेक्टली हिट होतं, ठीक आहे. ब्रेनमधले केमिकल्स इम्बॅलन्स होतात, जे आपले हॅपी हार्मोन्स असतात, केमिकल्स असतात, ज्याला सेरोटोनिन, डोपामाइन म्हटलं जातं, ऑक्सिटोसिन बोललं जातं. हे जे काही केमिकल्स आहेत हे इम्बॅलन्स होतात आणि त्याच्यामुळे मग मेंटल हेल्थ इश्यू जास्ती प्रमाणात वाढायला लागतात. आणि आजकाल काय झालं की फिमेलला पण नाईट शिफ्ट जास्ती आहेत. मग रात्रभर जागायचे म्हणून स्मोक करणं, स्मोक केल्यावरती झोप लागत नाही, मग कॅफेन इंटेक करणं, कॉफी जास्ती घेणं. सो हे सगळं एन्झायटीकडे खूप जास्ती झुकताना दिसून येतं. कारण की मी प्रत्येक फिमेलला, इव्हन दो प्रत्येक पर्सनला मी हे सांगेल की कॅफेन इंटेक हा तुमचा लिमिटेड असणं खूप गरजेचं आहे. जे काही तुम्ही कॉफी घेता, दिवसातली एक इज ओके,
बट जर तुम्ही त्याचा इंटेक तुमचा जास्ती आहे आणि तुम्ही डार्क कॉफी घेताय किंवा ब्लॅक कॉफी घेताय तर हे तुमचे एन्झायटी लेवल खूप जास्ती प्रमाणात वाढवते आणि कंपॅरेटिव्हली हळूहळू मग तुम्ही एन्झायटी डिसऑर्डरमध्ये कन्वर्ट होता. सो त्याच्यामुळे अल्कोहोल स्मोकिंग हे प्रमाण वाढताना दिसतंय, बट हे थांबणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे, कारण की यामुळे आत्ता कंपॅरेटिव्हली ॲडिक्शनचं प्रमाण वाढतंय फिमेलमध्ये. अशीच माझ्याकडे एक केस होती, एक मुलगी होती जिला ड्रग्सचं ॲडिक्शन लागलं होतं आणि ती जर्नलिस्टच होती आणि ती मुंबईला होती. सो कमी एजमध्ये ती ड्रग्स खायला लागली आणि मग नंतर तिला रिहॅबला ॲडमिट करावं लागलं. मग ॲडमिट केल्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट केली. शी इज व्हेरी व्हेरी इंटेलिजंट, खूप हुशार होती, इंग्लिश पण खूप छान बोलायची आणि तिचं जे करिअर होतं त्याच्यातही ती खूप छान ग्रो करत होती. आणि एक दिवस असंच मुंबईला असताना पार्टीला गेली फ्रेंडसोबत. तिकडे अल्कोहोल घेतलं आणि अल्कोहोल घेतल्यावरती अनफॉर्च्युनेटली त्या पबवरती रेड पडली आणि मग पोलिसांनी तिला उचललं. तिकडून तिला तो ट्रॉमा लागला. मग हळूहळू ती ड्रग्सकडे पण वळाली होती. अशाच पार्ट्या करून करून ते ड्रग्स घेणं वगैरे. आई वडिलांना एकुलती एक होती. मग तिला रिहॅबला ॲडमिट करावं लागलं. ॲट द एज ऑफ 20 ती रिहॅबमध्ये होते. जवळजवळ ती 2-3 वर्ष त्या रिहॅबमध्ये होती आणि मग तिकडून ती रिकवर झाली आणि घरी गेली. घरी गेल्यानंतर ना आई बाबाही थकलेले होते, त्यामुळे जास्ती लक्ष द्यायचे नाही. तर ती बेडरूममध्ये राहायची. सो बेडरूममध्येच असायचे मोस्ट प्रोबॅबली आणि मग ती तिथेही ड्रग्स घ्यायची आणि तिने त्या ड्रग्सच्या नशेत सुसाईड केला ॲट द एज ऑफ 25 आणि ती गेली. आणि ती रूमच्या बाहेर येत नाहीये म्हणून आईबाबांनी जाऊन बघितलं. तेव्हा त्यांना कळलं की तिने सुसाईड केलं आणि पूर्ण रूम चेक केल्यावरती सापडलं की तिचे ड्रग्स तिकडे होते. सो हे जे काही अल्कोहोल तुम्ही ड्रग्स घेता, स्मोकिंग करता, हे तुमच्या जीवाचा धोका आहे. याने जीवही जाऊ शकतो, गेलेलाही आहे. सो लवकरात लवकर तुम्ही थांबा. जर नाही तुम्हाला जमत तुम्ही प्रोफेशनल हेल्प घ्या, बट लवकरात लवकर यातनं बाहेर आहे, कारण की हे हेल्दी कोपिंग नाही. मुलींचं जे अपब्रिंगिंग होतं तर ते अपब्रिंगिंग मधले जे ट्रॉमाज असतात लाईफ टाईम मधले, मध्ये मध्ये कधी शाळेत होतात, कॉलेजेसमध्ये होतात, याचा त्यांचा मॅरिटल लाईफवरती काय परिणाम होतो आणि त्याच्याचबरोबर लहान मुलींच्या पालकांना सुद्धा हा जरा हे होईल की त्यांचं अपब्रिंगिंग करताना काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. येस, आता कसं आहे, प्रत्येकाचं अपब्रिंगिंग इज डिफरंट बिकॉज एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. प्रत्येक पर्सन वेगवेगळं आहे, प्रत्येक फॅमिली वेगळी, अपब्रिंगिंग वेगळं आहे. आता पूर्वी असं होतं की मुलांना मारलं जायचं, म्हणजे आपण ग्रो झालो, मलाही मारलेलं आहे माझ्या आई वडिलांनी, तुम्हालाही मारलेलं आहे तुमच्या आई वडिलांनी, बरोबर. बट त्यावेळी हे चालत होतं. आता मारणं इट्स नॉट अ ऑप्शन. कारण की आता जर मुलांना मारलं तर पहिलीतला मुलगा घर सोडून गेलेला आहे आणि जातात, किंवा मग त्यांना असं वाटतं की मलाच का मारलंय, ते उलटही आईबाबांना मारतात किंवा ते सुसाईडपर्यंत जातात. सो हा सगळा जो पार्ट आहे हा अपब्रिंगिंगचा आहे. तुम्ही तुमच्या मुलाला किती पॅम्पर करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता जर 2 मुलं आहेत, मुलगा आणि मुलगी, डिस्क्रिमिनेशन सगळ्यात आधी बंद करा. भेदभाव ज्याला आपण बोलतो, भेदभाव केल्यामुळे काय होतं की ती किती हुशार आहे आणि तू बघ, किंवा तो किती हुशार आहे आणि तू बघ, म्हणजे आलं कंपॅरिझन. जिकडे कंपॅरिझन आलं तिकडे असं होतं की मग बाबा चांगले नाहीये, ताई चांगली, किंवा माझे आई वडीलच चांगले नाहीये, कारण की ते सतत मला कम्पेअर करतात. मग बॅक ऑफ द माइंड काय होतं की माझा भाऊ पण चांगला नाही, म्हणजेच मेल फिगर चांगली नसते, राईट. कारण की सतत कम्पेअर करत गेलेला आहे, मग तिकडे कॉम्पिटिशन यायला लागतं. मग ज्यावेळी लग्न करते, लग्न केल्यानंतर ना पण ती तिच्या हजबंड सोबत कॉम्पिटिशन करते. मग ते वेदर इट इज जॉबच्या बाबतीत असेल किंवा कुठल्याही बाबतीत असेल. मग काय होतं की ज्यावेळी कधीतरी अनइंटेन्शनली मेलकडून किंवा तिच्या पार्टनरकडून काहीतरी वागून गेलेलं आहे, तर ते ट्रॉमाज जे असतात चाइल्डहुडचे ते इंटरलिंक्ड होतात आणि ती वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने तो सिनारिओ बघायला लागते. आणि त्यामुळे तिच्या पार्टनरचं म्हणणं एक असतं, बट जे काही अनहील ट्रॉमाज आहेत, इमोशनल अवेबिलिटी चाइल्डहुडपासून तिला प्रॉपर भेटलेली नाहीये, भेदभाव, कंपॅरिझन सतत सुरू आहे, तर मग ते तिच्या मॅरिटल लाईफमध्ये पण डोकावतं आणि तिकडे मग तिला खूप जास्ती प्रॉब्लेम होतात. मग ती कम्पेअर करायला लागते, मग सतत कंपॅरिझन असल्यामुळे ती स्वतःला सतत प्रूव्ह करायला लागते आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या नात्यामध्ये वाद व्हायला लागतात, कॉन्फ्लिक्ट्स वाढतात, मिसअंडरस्टँडिंग वाढते आणि याच्यामुळे ती मेंटली सफर व्हायला लागते. सो त्यामुळे ज्यावेळी अपब्रिंगिंग चाइल्डहुडमध्ये होतं, अगेन चाइल्डहुड ट्रॉमाज दुसरे पण असतात, जसं की कोणी बुली केलं आहे, कोणी सेक्शुअली हरॅस केलेलं आहे, तर या गोष्टी पुढे जाऊन खूप जास्ती रोल प्ले करतात. जर सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस असेल एखाद्या फिमेलमध्ये, तर पुढे जाऊन ती तिच्या पार्टनरसोबत सेक्शुअली सॅटिस्फाईड नसणार आहे, ना ती पार्टनरला सॅटिस्फाय करणार आहे, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, जर बुली केलं गेलेलं आहे तर पर्सनॅलिटीवरती खूप जास्त इम्पॅक्ट होतो. ती स्वतःबद्दल सेल्फ डाऊट
खूप जास्ती येतो. त्यामुळे ती एक इंडिपेंडंट कॉन्फिडंट फिमेल राहत नाही आणि मग तिचा पार्टनर पण तिला डॉमिनेट करायला लागतो, कारण की तुला काय जमतंय, तू अशीच आहे. बट तिच्या चाइल्डहुड ट्रॉमा जे आहेत ते हील झालेले नाही आहेत, त्याच्यामुळे आता तिला प्रॉब्लेम होत आहे आणि त्यामुळे मग ती थ्रू आउट दी लाईफ सफर करते. सो इट्स बेटर अशा वेळी मला वाटतं की पेरेंट्सने खूप जास्ती लक्ष देणं गरजेचं आहे. ते ट्रॉमा जर हील होत नसतील त्यांनी प्रोफेशनल हेल्प घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळी ती लग्न करते तर तिच्या पार्टनरनेही तिला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की बाबा हे का असं आहे. तर इन्स्टेड ऑफ तिला नावं ठेवणं, तिला क्रिटिसाइज करणं किंवा तिला कमी लेखणं, तर माझा पार्टनर माझ्यासोबत पावलावर पाऊल ठेवून कसा पुढे जाईल याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. लग्नानंतर ज्या महिलांची आयडेंटिटी चेंज होते, त्यांचं सगळं राहणीमान चेंज होतं, त्यांना बऱ्याच गोष्टी टॅकल कराव्या लागतात. या सगळ्या गोष्टींचा त्या महिलेच्या आरोग्यावरती, मानसिक आरोग्यावरती काय परिणाम पडतो? खूप जास्ती परिणाम होतो, कारण की लग्नानंतर नाही म्हटलं तरी बंधनं ही येतातच. ठीक आहे, सगळ्यात आधी लग्न म्हणजे ॲडजस्टमेंट हे मुलींनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठलंही असू देत, मग ते लव्ह मॅरेज असू देत किंवा अरेंज मॅरेज असू देत, ॲडजस्टमेंट ही करावीच लागते. दॅट डझंट मीन की तुम्ही तुमच्या बाउंड्रीज सोडून ॲडजस्टमेंट करा, बट काही ठिकाणी जिकडे पॉसिबल आहे तिकडे ॲडजस्टमेंट करणं काहीच हरकत नाही. ज्यावेळी लग्न होतं अचानक बंधनं येतात, म्हणजे राहण्यापासून कपडे घालण्यापर्यंत ते खाण्यापर्यंत या सगळ्या ॲडजस्टमेंट फिमेलला कराव्या लागतात. म्हणजे मी माझ्या वडिलांच्या घरी असे राहत होते, माझ्या हातात आयतं ताट येत होतं खायला, माझे कपडे असे होते, मला तिकडे कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती, आणि लग्न झाल्यानंतर अचानक ही बंधनं आली की कॉन्फ्लिक्ट व्हायला लागतात. मग ती कम्पेअर करायला लागते. माझे वडील असे करायचे किंवा माझे पप्पा मला खूप जास्ती प्रेम करायचे, कम्पॅरेटिव्हली आता इकडे होतच नाहीये, मग मला इकडे साडीच घालावी लागते, मग मला डोक्यावर पदरच घ्यावा लागतोय, मला स्वयंपाकच करावा लागतोय. हे सगळं सतत डोक्यात सुरू असतं आणि हे ओव्हर थिंकिंग होतं. कंटिन्यू हे विचार डोक्यात सुरू आहेत, ओव्हर थिंकिंग होत आहे. मग त्याच्यामुळे मेंटली ती ड्रेन आउट होते. मग मेंटली ती ड्रेन आउट झाल्यामुळे आउटबस्ट होतं. आउटबस्ट होणं म्हणजे जसं आपण बघितलं की मी सासूला उलटं बोल किंवा नवऱ्याला उलटं बोल किंवा वाद, किंवा जर असं आहे की ती नाही बोलू शकत आहे, ती स्वतःला हार्म करून घेते. स्वतःला हार्म करणं म्हणजे काय, मग जेवणार नाही व्यवस्थित, स्वतःकडे लक्ष देणार नाही, स्वतःच्या इच्छा अपेक्षा मागे ठेवणार, आणि या सगळ्यामध्ये मेंटली ती सफर होते. आणि ज्यावेळेस स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे, बट ऑब्वियस आहे बॉडीमध्ये चेंजेस होतात, ब्रेनमध्ये चेंजेस होतात, मग केमिकल्स वर खाली होऊन जातात, मग ती निगेटिव्हिटीमध्येच अडकत राहते आणि हळूहळू मग ती डिप्रेशन, एन्झायटी किंवा या पलीकडे जाऊन मोठे मोठे आजार, मानसिक आजार व्हायला सुरुवात होते. म्हणजे मोठे आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया हा मानसिक आरोग्यामध्ये खूप खूप मोठा आजार म्हटला जातो. जसं फिजिकलमध्ये शुगर, तसं मानसिक आजारांमध्ये स्किझोफ्रेनिया. सो हळूहळू मग इकडे वळायला वेळ लागत नाही फिमेलला. काही वर्षांपूर्वी टर्म आली होती की नो मीन्स नो. तर आत्ता सुद्धा म्हणजे ऑफिसेसमध्ये, कॉलेजेसमध्ये मुलींना बुली करणं म्हणा किंवा ऑफिसमध्ये महिलांना टार्गेट करणं हे आत्ताही चालू असतं होतं. तर महिलांनी नो मीन्स नो हे कसं म्हणजे हे केलं पाहिजे लाईफमध्ये, फॉलो केलं पाहिजे? ओके, सो मोस्टली त्यांनी सगळ्यात आधी स्वतःच्या बाउंड्रीज सेट करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर स्वतःच्या मतावरती ठाम राहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, जर एखादी गोष्ट नाही पटत आहे, मग तो माझा मित्र असू दे, तो माझा हजबंड असू दे, तो माझा भाऊ असू दे किंवा ते माझे वडील असू देत, नाही तर नाहीच म्हणणं अपेक्षित आहे. बरोबर. त्यासाठी सगळ्यात आधी ती स्वतः ठाम असणं गरजेचं आहे. स्वतःचा रिस्पेक्ट तिने करणं गरजेचं आहे. तिच्या मतांना, तिच्या विचारांना तिने वाव देणं गरजेचं आहे. तर बऱ्याचदा आपण असं बघतो की ऑफिसच्या ठिकाणी, IT कल्चरमध्ये खूपदा फिमेलला ऑफर्स दिल्या जातात. मग तो SME असेल किंवा तो त्यांचा टीम लीडर असेल किंवा कोणीही असेल, ठीक आहे, आणि मग या ऑफर्स काही वेळापुरत्या त्या नाही म्हणतात, बट पुढे जाऊन त्यांना दिसतं की माझं प्रमोशन होईल, माझं पेमेंट वाढेल, म्हणून मग ते ॲक्सेप्ट करतात, जे नाही केलं पाहिजे. तुम्ही 4 पैशांसाठी जर ते ॲक्सेप्ट करताय, दॅट मीन्स तुम्ही तुमची पूर्ण लाईफ हेल करताय. पैसा कधीही कमवू शकतो, बट गेलेला रिस्पेक्ट, गेलेली तुमची डिग्निटी पुन्हा नाही येत, राईट. आणि मग तो जो पर्सन आहे त्या चौकटीतनंच तुम्हाला बघायला लागतो. आणि बट ऑब्वियस आहे की ह्युमन टेंडन्सी, एका ठिकाणी बोलून राहत नाहीत लोक, बरोबर, 4 ठिकाणी बोललं जातं, त्या फिमेलचं नाव खराब केलं जातं. मग ज्या 4 लोकांच्यात बोललं जातं त्या पण तिला एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघतात की याच्यासोबत जर तिने ॲक्सेप्ट केले तर माझ्यासोबतही करेल,
हे होतं. आणि सेम गोज विथ कॉलेज लेवलला पण जर नाही पटत आहे तर नाही म्हणजे नाही, ठाम राहणं गरजेचं आहे. आणि तिकडे सेल्फ डिफेन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुमच्याच्याने ते हँडल नाही होते, तुम्ही ऑथॉरिटिव्ह फिगरला हे सांगणं गरजेचं आहे, तुमच्या आई वडिलांना हे सांगणं गरजेचं आहे, प्रॉपर त्यावेळी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. फिमेलने असं नाही की फक्त ज्यावेळी बुली होतं, ज्यावेळी तिच्यावरती चुकीचे काय म्हणतात की विचार केले जात आहेत किंवा ॲक्शन्स घेतल्या जातात, त्याच वेळी तिने नाही म्हटलं पाहिजे. तिने प्रत्येक ठिकाणी जर तिला नाही पटत आहे, तिच्या मतांना डावललं जात आहे, तर तिने नाही म्हणणं गरजेचं आहे. कारण की जर ती एकदा हो म्हटली तर पुढे जाऊन तिला ग्रँटेड पकडलं जातं. आणि इट इज ह्युमन टेंडन्सी. आपण हळूहळू त्या पर्सनला ग्रँटेड पकडायला जातो. मग त्यावेळी पश्चाताप होतो की बाबा मी आधीच नाही म्हटले असते तर बरं झालं असतं. सो याच्यासाठी तुम्ही तुमच्या मतांवरती ठाम राहणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकच वेळी इमोशनली विचार करण्यापेक्षा प्रॅक्टिकली कधी कधी विचार करा. आणि तुम्ही तुमचा आधी विचार करा, तुमच्या इमोशन्सचा विचार करा आणि मग समोरच्याला डील करा. इमोशनली डिपेंडन्सी ह्याच्यावरून आहे की जास्त मुली कन्फ्यूज असतात, म्हणजे लव्ह आणि इमोशनल डिपेंडन्सी ह्याच्यात काय फरक त्यांना समजत नाही. तर त्या मुलींना काय सांगाल तुम्ही? सगळ्यात आधी प्रेम आणि इमोशनल डिपेंडन्सी, देर इज अ डिफरन्स बिटवीन दोघांमध्ये एक थिन लाईन आहे. इमोशनल डिपेंडन्सी म्हणजे की मी कुठलेही डिसिजन स्वतःहून घेऊ शकत नाहीये. त्याचबरोबर मला प्रत्येक डिसिजनमध्ये माझा पार्टनर गरजेचा आहे. त्याचबरोबर मी जर काही विचार करते किंवा मला जर काही घ्यायचंय तेही डिसिजन मी घेऊ शकत नाही. दॅट मीन्स इमोशनल डिपेंडन्सी. म्हणजेच माझे मूड समोरच्यावरती डिपेंड आहेत. जर तो व्यवस्थित बोलला नाही किंवा त्याने आज मला आय लव्ह यू बोललं नाहीये तर मग मी कोलॅप्स झाली, तर मग मी रडायला लागले. जर आमचे वाद झाले तर तो मला अटेन्शन देत नाहीये किंवा तो माझ्याशी बोलत नाहीये तर मी कोलॅप्स होते. मग मी जाऊन त्याचे हातपाय पकडते की बाबा बोल. राईट. म्हणजे ही इमोशनल डिपेंडन्सी आहे. इकडे तुम्ही प्रेमात नाही आहात. प्रेम म्हणजे हे की जिकडे तुम्हाला फ्रीडम आहे, जिकडे तुमच्या मतांना वाव आहे, जिकडे तुम्ही तुमचे स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकता, याला प्रेम म्हटलं जातं. बट कम्पॅरेटिव्हली बऱ्याचदा मी बघते की प्रेमाची डेफिनेशनच मुलींनी किंवा मुलांनी चेंज केलेली. म्हणजे मुली मोस्ट प्रोबॅबली मुलांवरती खूप डिपेंडंट असतात, खूप जास्त डिपेंडंट असतात इमोशनली. मग तो जर सोडून गेला तर मी जगूच शकत नाही असं त्यांचं स्टेटमेंट असतं. बट मला हेच म्हणायचं असतं की तो आलाय तुझ्या लाईफमध्ये 2 वर्ष झालं, त्याआधी तर तू जगतच होतीस, मग आता तू का नाही जगू शकत आहे? कारण की इथे चुकी तुझी आहे की तू इमोशनली खूप जास्त डिपेंड राहिलीस त्याच्यावरती. तुझे इमोशन्स तू त्याच्या हातात दिले आणि त्याच्यावरती तुझे मूड्स डिपेंड्स राहिले. म्हणजे तो जो वागेल त्याचा परिणाम तुझ्यावरती सगळ्यात आधी होणार. कम्पॅरेटिव्हली मुलांचं असं होत नाही. मुलगी जर चिडचिड करते तर मुलांना जास्ती त्रास होत नाही जोपर्यंत त्यांच्यावरती त्या गोष्टी येत नाहीत. जेव्हा मग नात्यात वाद व्हायला लागतात मग ती चिडचिड त्याच्यावरती पण जास्ती प्रोजेक्ट केली जाते, मग मुलांना त्रास होतो. बट जर नॉर्मल घरात काहीतरी वाद झालेत, मुलगी चिडचिड करते, मुलगा म्हणतो ठीक आहे ना, इट्स ओके, होऊन जाईल, नको टेन्शन घेऊ, त्यावेळी त्याला त्रास होत नाही. बट हेच जर मुलीला सांगितलं एखाद्या मुलाने, आईसोबत आज माझे वाद झाले किंवा बाबांसोबत माझे वाद झाले, तर ती त्या सिच्युएशनमध्ये स्वतः इमोशनली जास्त इन्व्हॉल्व्ह होते आणि ती म्हणते की बाबा ठीक आहे, चुकीचे नसतील बोलले, तू घरी जा, तू इकडे नको फिरू. ती थ्रू आउट दी रात्र जागी असते की हा काहीतरी करून घेईल, तो बाहेर जाईल. बट मुलं ठीक आहे ना, झालं होईल नॉर्मल, तू शांत राहा, हे असं होतं. बट मुली इमोशनल डिपेंड खूप जास्ती मुलांवरती राहतात आणि त्यामुळे मग मुलगा ज्यावेळी सोडून जातो किंवा ब्रेकअप होतो त्यावेळी त्यांना खूप जास्ती त्रास होतो. म्हणून त्यांनी सगळ्यात आधी जाणून घ्या की तुमचं प्रेम आहे की तुम्ही इमोशनल डिपेंडंट झाला आहात पर्सनवरती. आणि जर तुम्ही इमोशनल डिपेंडंट झाला आहात तर तुमचं नातं लाईफ टाईमसाठी हेल्दी नाही राहू शकणार. कारण की समोरच्या पार्टनरलाही ते बर्डन जाणवणार आहे. तो पण त्या नात्यामध्ये फ्रीली नाही जगू शकत आणि तीही नाही जगू शकत. कारण की ती जर इमोशनल डिपेंडंट आहे तर तिच्या एक्सपेक्टेशन्स खूप जास्ती वाढतात समोरच्या पर्सनकडून. आणि बॉयफ्रेंड 24/7 अवेलेबल राहतील असं नाही. कारण की त्याला जर तिला घरी करून आणायचं तर त्याला काम करणं गरजेचं आहे. तो जर 24 तास तुझ्याशी बोलत राहिला तर खाणार काय? आणि मुलींचं असं असतं की मी इमोशनली जर डिपेंड आहे तर इमोशनली तो अवेलेबल असलाच पाहिजे 24/7, विच इज प्रॅक्टिकली पण पॉसिबल नाही. त्यामुळे मुलींनी इमोशनली डिपेंड न राहता प्रॅक्टिकली राहणं गरजेचं आहे आणि त्या नात्यामध्ये स्वतःसोबत समोरच्यालाही फ्रीडम देणं गरजेचं. आपल्या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले आणि बऱ्याच ज्या महिला होत्या त्यांची डिसिजन पॉवर एवढी स्ट्रॉंग होती की त्यांनी इतिहास बदलला. बरोबर. आत्ताच्या महिलांची डिसिजन पॉवर तेवढी स्ट्रॉंग नाही आणि त्यांना त्यांच्या डिसिजनसाठी कोणावरती तरी डिपेंडंट राहावं लागतं. बरोबर.
म्हणजे वडिलांवरती भावावरती डिपेंडंट, नवऱ्यावरती डिपेंडंट राहावं लागतं. तर ही गोष्ट कधी बदलणार? ही गोष्ट बदलणं तर खूप गरजेचं आहे, बट आता कधी बदलेल हे मी नाही सांगू शकत. बट कशी बदलायची आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे मी सांगू शकेल. राईट. कारण की प्रत्येक फिमेल, जसं आपण बोललोच की इमोशनल डिपेंडंट खूप जास्ती होतीये आणि त्या डिसिजन मेकिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येत आहेत, ती लॅक करते. पूर्वीच्या ज्या फिमेल होत्या त्यांना, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं जनाबाई, सावित्रीबाई, सो त्यांची मतं ठाम होती, त्यांना आयुष्यात करायचं आहे काय हे माहिती होतं. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, त्यांचे पार्टनर त्यांच्या पाठीशी 100% खंबीरपणे उभे होते की तू जो निर्णय घेणार आहेस तो बरोबरच असणार आहे आणि मी तुझ्यासोबत आहे. राईट. आता इथे काय होतं, सगळ्यात आधी सेल्फ डाऊट, मी जे करते ते बरोबर आहे की नाही. मग कोणीतरी मला रिअश्युरन्स करणं, मला सांगणं की नाही नाही तू बरोबर करतेस. मग रिअश्युरन्स सिकिंग खूप जास्ती वाढलेलं आहे बिकॉज ऑफ इमोशनल डिपेंडन्सी आहे. मग जोपर्यंत माझे बाबा, माझा भाऊ किंवा माझा पार्टनर मला म्हणत नाही की तू बरोबर करतेस, तोपर्यंत मला छान वाटणार नाही. ठीक आहे. म्हणजेच ॲप्रिसिएशन, लॅक ऑफ ॲप्रिसिएशन इकडे आहे. पूर्वीचे पार्टनर पण फिमेलला ॲप्रिसिएट करायचे, विश्वास ठेवायचे. आता विश्वासही लॅक करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या फिमेलचा स्वतःवरती खूप जास्त विश्वास होता आणि आहे, असलाच पाहिजे. आत्ताच्या फिमेलचा स्वतःवरती विश्वास खूप कमी. त्या सेल्फ डाऊटमध्ये खूप जास्ती अडकतात आणि त्यांना ॲप्रिसिएशनची खूप जास्ती गरज पडते. त्याचबरोबर त्यांना कोणीतरी रिअश्युरन्स देण्याची गरज पडते. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही स्वतःला किती ॲप्रिशिएट करता हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक फिमेलने सगळ्यात आधी स्वतःला ॲप्रिशिएट करायला लागा, जेणेकरून तुम्हाला समोरच्याने ॲप्रिशिएट करण्याची गरज भासणार नाही. याने तुमचा सेल्फ डाऊट कमी होईल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. मी म्हणते चुकू दे ना एखादा डिसिजन, काय बिघडणार आहे, वर्स्ट टू वर्स्ट काय होणार आहे, बट त्यातून तू शिकशील तर, तुला कळेल तर तुझी कॅपॅसिटी कुठे आहे आणि किती आहे. सो याच्यासाठी सगळ्यात आधी स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे आणि डिसिजन स्वतः घेणं गरजेचं आहे. जिकडे आपण लॅक करतोय, जर नाही जमत आहे, त्यावेळी तुम्ही सपोर्ट घ्या, त्यावेळी सपोर्ट मिळणारच आहे. बट सेल्फ डाऊट खूप जास्ती असतो, त्यामुळे फिमेल डिसिजन घेऊ शकत नाही. सो सेल्फ डाऊट कमी करण्यासाठी तुम्ही स्वतःवरती काम करणं खूप गरजेचं आहे. इन्स्टेड ऑफ त्याच लूपमध्ये फसणं, तेच भांडणं, त्याच गोष्टी, तिकडे एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा स्वतःमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकते आणि जर मला डिसिजन घ्यायला जमत नाही आहे तर का जमत नाही आहे याच्यावरती तुम्ही काम करा. हे खूप गरजेचं आहे. तर हळूहळू हे डेव्हलप होऊ शकतं की डिसिजन घेऊ शकतात फिमेल, घेतीलही, बट डिपेंडन्सी जेव्हा कमी होईल तेव्हा. आणि ती डिपेंडन्सी कशी कमी होईल, तिच्या एकटीकडून नाही तर तिच्या पार्टनरने तसा तिला सपोर्ट करणं. कुठेतरी असं होतं की हां ती डिपेंडंट आहे, बट तुम्ही पण तिला डिपेंडंट बनवलं आहे. राईट. की तुम्ही पण कुठेतरी तो रोल प्ले केला आहे की हां ठीक आहे मी तुला मदत करतो, बट मी एकदा केली, मी दोनदा केली, मग तिसऱ्यांदा तिला सवय झाली, मग ती डिसिजन घेऊच नाही शकणार आहे. बट तुम्ही पण तिला पडू देत ना, बाबांनी पण मुलीला पडू देत, काय बिघडणार आहे. पडल्यानंतर ना उठायचंच आहे, बट जेव्हा ती पडून उठेल त्यावेळीचा तिचा जो एक्सपिरियन्स असेल तो तिचा कॉन्फिडन्स असणार आहे आणि त्याच्यानंतर न घेतलेले डिसिजन्स तिला कळणार आहेत कम्पॅरेटिव्हली, तिचं लर्निंग होणार आहे. सेम गोज विथ पार्टनरमध्ये पण आहे की तू डिसिजन घे, मी तुझ्या मागे, चुकला तर चुकू देत, त्यावेळी ते इम्प्रूव्ह होणार आहे. सो त्याच्यासाठी सगळ्यात आधी फिमेलने स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. तिने स्वतः डिसिजन घेणं गरजेचं आहे, तिने स्वतः कॉन्फिडेंट होणं गरजेचं आहे, तिने स्वतःला ॲप्रिशिएट करणं गरजेचं आहे, रिअश्युरन्स सिकिंग थोडं कमी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ना पार्टनरने पण जर सपोर्ट केला तर हे कम्पॅरेटिव्हली कमी होताना आपल्याला दिसेल. मुली ज्या 25च्या वरती आहेत किंवा मग मॅच्युअर आहेत, त्यांना अंडरस्टँडिंग आहे, त्यांनी पार्टनर निवडलेला आहे, स्वतः जॉब करते, तो मुलगाही जॉब करतोय, पण तरी सुद्धा त्या लग्नाच्या डिसिजनसाठी घरातल्यांवरती डिपेंड राहावं लागतं. तर मग मुलींनी प्रायोरिटी त्या मुलाला द्यायला हवी की घरातल्यांना? हा खूपच ट्रिकी क्वेश्चन आहे ॲक्च्युली. आता मी हे नाही म्हणू शकत की तिने प्रायोरिटी मुलालाच दिली पाहिजे किंवा घरच्यांनाच दिली पाहिजे. ठीक आहे, जरी 25 वर्ष आईबाबांनी तिला सांभाळलं असलं तरी ती इंडिपेंडंट आहे विचारांनी. ठीक आहे. आणि तिने जर पार्टनर चूज केलाय तर आईबाबांनी एकदा तरी लुकआउट देणं गरजेचं आहे की बाबा तू जर चूज केलाय तर बट ऑब्विसली तू काहीतरी बरोबरच केलं असशील, बरोबर आहे. इन्स्टेड ऑफ मग तिला नावं ठेवणं किंवा तिला म्हणणं की नाही नाही आपण या मुलाशी लग्नच नाही करायचंय, तो असाच आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये हेच दाखवलं जातं किंवा दिसून येतंय की समोरच्याच्या चुका काय आहेत किंवा त्याच्यामध्ये
कमतरता काय आहे ती जास्त हायलाईट केली जाते. इन्स्टेड ऑफ ते करणं, जर माझ्या मुलीने चूज केले तर काहीतरी बरोबरच असेल, हे फॅमिलीने आधी अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यानंतर राहिली दुसरी गोष्ट मुलीची, की तिने मुलासोबत जायचं की आई वडिलांसोबत जायचं. तिची द्विधा मनस्थिती इथे असते आणि प्रत्येक मुलीची ही असणारच, कारण की तिला तेवढे जवळचे तिचे आई बाबा आहेत, तेवढा जवळचा तिला तिचा बॉयफ्रेंड आहे. तिने जरी मॅच्युअरली डिसिजन घेतलाय तरी ती त्यांच्या अगेन्स्ट जाऊन नाही करणार, कारण की तिला सगळं एकत्र हवं. फर्स्ट थिंग. बट आता दुसरी गोष्ट, काही मुली अशा आहेत की मग आई बाबा नाही म्हणतायत म्हणून मी नाही करणार. दॅट मीन्स मग तुमचं प्रेम कमी आहे. मला असं वाटतं की तुम्ही 100% इन्व्हॉल्व नाही आहात त्या पर्सनमध्ये, तुम्ही 100% ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे त्या पर्सनला, म्हणून मग या गोष्टी होतात. मी म्हणेल की दोघांचा बॅलन्स समतोल करा. एकतर हे टोक किंवा ते टोक आपल्याला या नात्यामध्ये करू शकत नाही, कारण की खूप नाजूक नातं आहे मॅरेज म्हणजे, आणि लव्ह मॅरेज तर इट्स व्हेरी व्हेरी काय म्हणता येईल की सेन्सिटिव्ह. सो अशा वेळी एकच बाजूने जाण्यापेक्षा दोघांचाही विचार केला, आईबाबांना मतं पटवून दे त्या मुलाची, त्या मुलाने एफर्ट्स घेऊ देत, इन्स्टेड ऑफ त्या मुलाने सतत मागे लागणं की बाबा नाही तू कन्व्हिन्सच कर, नाही तर कोर्ट मॅरेजच करू, किंवा मग तुझं प्रेमच नाही आहे माझ्यावरती, किंवा तू इतकी वर्ष काच फिरली, हे बोलण्यापेक्षा तिला सपोर्ट करा या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर ती बट ऑब्वियसली तुमच्याकडेच येणार आहे, प्लस आई बाबांना घेऊन ये. सो इकडे असं नाही की एकच चूज करा, बॅलन्स करा, थिंक वाईजली आणि मग डिसिजन घ्या. ओके. लग्न झालेल्या महिलांमध्ये सध्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण वाढलेलं आहे तुलनेत मागच्या काही वर्षांपेक्षा. तर त्या ज्या अफेअर्सचे प्रमाण वाढलेले आहे, तर त्या फेजमध्ये महिला काय विचार करतात आणि त्यांचा मेंटल स्टेट कशी असते म्हणजे तेव्हा? सगळ्यात मोठा रोल इकडे प्ले करतो तो म्हणजे इमोशनल अनअवेबिलिटी. ओके. बाय नॅचरल फिमेल इमोशनल खूप जास्ती असतात. ठीक आहे, तिला ॲप्रिसिएशन लागतं, तू आज छान दिसतेस हे म्हणणं तिला गरजेचं आहे. ज्यावेळी एखादा मेल फिमेलला ॲप्रिशिएट करतो त्यावेळी तिच्या ब्रेनमध्ये हॅपी केमिकल्स रिलीज होतात, म्हणजेच की ऑक्सिटोसिन, डोपामाइन, आणि ते रिलीज झाल्यामुळे तिचा मूड बॅलन्स राहतो आणि ती आनंदी असेल तर पार्टनर आनंदी असणार. हे तर बट ऑब्वियस आहे. म्हणजे जे म्हणतात संसाराची 2 चाकं, एक नवरा आणि एक बायको. सो त्यामुळे ती खुश तर घर खुश, ती डिस्टर्ब तर घर डिस्टर्ब. ठीक आहे, एक वेळेस मेल तरी त्याचं बॅलन्स करेल, बट फिमेलचं नाही होत, मग ती घरात तो राग काढते. राईट. सो त्याच्यामुळे फिमेलला इमोशनल अवेबिलिटी खूप इम्पॉर्टंट असते तिच्या पार्टनरची. मग सुरुवातीला काय होतं, ज्यावेळी लग्न करताय किंवा तुम्ही कपल आहात, तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलाय, सुरुवातीला मुलगा खूप एफर्ट्स घेतो. मग तिला रोज आणून देईल, तिला चॉकलेट आणून देईल, तिच्याशी बोलेल, नॉट नेसेसरी की दिलंच पाहिजे, बट ज्यावेळी सुरुवातीला मुलाची एफर्ट्स घेतात ना मुलीला प्रेमात पाडण्यासाठी, ती जेन्युइन असतात की नसतात पुढे जाऊन क्वेश्चन पडतो. कारण की त्यांना ती मुलगी मिळवायची असते म्हणून ते एफर्ट्स घेतले जातात, आणि मुलीला दिसतं की हा एफर्ट्स घेतोय, ते तिच्यासाठी खूप म्हणजे काय म्हणतात की खूप छान वाटतं तिला. बट कम्पॅरेटिव्हली ज्यावेळी तुम्ही नात्यात अडकता, बंधनात येता, त्याच्यानंतर लग्न होतं, त्यावेळी हळूहळू पार्टनरला ग्रँटेड पकडलं जातं. मग तिचं असं होतं की यार सुरुवातीला तर याने एवढे एफर्ट्स घेतले, आता तो घेतच नाहीये, नक्की तो हाच आहे का, मग त्याने एफर्ट्सच का घेतले, मग हे विचार डोक्यात सुरू होतात. मग हळूहळू फिमेललाही ग्रँटेड पकडलं जातं, त्यामुळे इमोशनली तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही. ती कधी म्हणत असेल माझं हे दुखतंय, हा गोळी खा आणि झोप, हे प्रत्येक मेलचा रिप्लाय असतो. इन्स्टेड ऑफ हा रिप्लाय करणं की ठीक आहे इकडे ये, तुला काय होतंय, मी तुला गोळी देऊ का, मी तुला पाणी देऊ का, हे जरी विचारलं, तिला हातपाय आहेत, ती उठून गोळी घेणारच आहे. तिला पण कळतंय दुखतंय तर गोळी घेतली पाहिजे, डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. पण जर ती आपल्याला सांगते दॅट मीन्स तिला इमोशनल नीड आहे. त्यावेळी तिच्या पार्टनरने तिच्या हातातलं काम बाजूला ठेवून ॲटलिस्ट तिच्याजवळ बसून तिला विचारपूस करावी, ही तिचे एक्सपेक्टेशन्स असतात. ते कुठेतरी लॅक होतात. अगेन सेकंड थिंग म्हणजे पिरियड्स. ज्यावेळी पिरियड्स येतात त्यावेळी तिचे मूड स्विंग्स होतात, आणि मुलांचं पण असं असतं काय प्रत्येक महिन्याला, हे बऱ्याचदा झालेलं आहे. मग म्हटलं जातं की प्रत्येकच फिमेलला आहे ना, तुला काय वेगळं आहे, असं बरेच स्टेटमेंट केले जातात. बट प्रत्येक फिमेलला जरी असलं तरी प्रत्येक मंथमध्ये तिचं पेन हे खूप वेगळं असतं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तिला पेन होत असतं पिरियडमध्ये. सो तुम्ही तर तिचं पेन वाटून घेऊ शकत नाही, किंवा तुम्ही ती पेनफुल सिच्युएशन घेऊ शकत नाही वाटून, बट ॲटलिस्ट तुम्ही तिथे थांबून तिला कन्सोल करू शकता, तिला प्रेमाने सांगू शकता की बाबा तुला काय होतंय, मग तुला काय खाऊ वाटतंय का, ठीक आहे 4 दिवस आहे, होईल बरं, मी आहे तुझ्यासोबत. राईट. हे जरी तुम्ही बोललात ना तरी तिचं जे पेन आहे पिरियडचं 50% गायब होतं. बट इथेच असे रिप्लाय असतात प्रत्येकच फिमेलला आहे, ती अजून डिस्टर्ब होत आहे,
मग ठीक आहे ना, दरवेळेसच तुझी पिरियडमध्ये चिडचिड होते, ती अजून डिस्टर्ब होते, मग ती रडायला लागते, मग ती टँट्रम्स थ्रो करते, मग तुम्हाला वाटतं की हिची किरकिर आहे. सो असं नसून तिला इमोशनल नीड खूप गरजेची असते. आणि मग ही नीड लॅक करायला लागली आणि मग ऑफिसमध्ये मी गेल्यावरती जर तिला कोणी म्हणतंय की आज तू छान दिसतेस आणि तो मेल असेल तर मग तिला ते अजून छान वाटतं की हेच माझा हजबंड, माझा बॉयफ्रेंड मला बोलला नाही. आणि मला असं वाटतं की ॲप्रिसिएशनसाठी पैसे नाही लागत. तुम्ही मोकळ्या मनाने करा ना ॲप्रिशिएट, काय बिघडणार आहे, तुमचंच नातं छान होणार आहे, अजून ते फ्लरिश होणार आहे, अजून ते नातं छान होणार आहे, तर तुम्ही ॲप्रिशिएट करा. तर ते ॲप्रिशिएट मेल मोस्ट प्रोबॅबली करत नाहीत. आणि मग हे काय होतं की ऑफिसचे कलिग करतात. मग जर पिरियड्स आहेत, मग डल दिसते तर विचारलं जातं, एखादा मेल विचारतो की बाबा काय, आणि आजकाल तर क्लिअरली बोललं जातं की मी माझ्या म्हणजे पिरियड्सवरती आहे वगैरे वगैरे. मग त्यावेळी तो मेल तिला चॉकलेट आणून देतो ॲज अ फ्रेंड. मग तिला ते छान वाटतं. हेच कुठेतरी पार्टनरमध्ये लॅक होतं. मग हळूहळू त्यांची फ्रेंडशिप वाढते, मग हळूहळू बाउंड्रीज क्लोज होऊन जातात आणि मग हळूहळू ते हग करणं, मग ते प्रेमात पडणं आणि मग ते इमोशनल नीड तिकडून सॅटिस्फाय होतीये, मग तिकडे फिमेल जास्ती वळल्या जातात. हे इंटेन्शनली नसतं, तर बायोलॉजिकली चेंजेस होतात बॉडीमध्ये आणि मग ती हळूहळू त्यात वाहत जाते. मग तिला कळत नाही की एक्झॅक्टली आपण काय करतोय, कारण की तिला ते हवं असं वाटतं, तिकडून तिला आनंद मिळतो आणि मग एक्स्ट्रा मॅरिटलमध्ये ते कन्वर्ट होतं. आणि एक्स्ट्रा मॅरिटल गोष्टींमुळे आजकालचं डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि लास्ट माझ्या पॉडकास्टमध्येही मी हे बोललो होतं की एक्स्ट्रा मॅरिटल गोष्टी ज्या आहेत आपल्या भारताचा याच्यामध्ये 2रा क्रमांक आहे. ज्यावेळी मी वाचलं होतं त्यावेळी 3रा होता, बट आता तो 2ऱ्यावरती आलेला आहे आणि ह्या गोष्टी डे बाय डे वाढत आहेत. सो जर आपल्याला वाटते की या गोष्टी थांबल्या पाहिजेत तर प्रत्येकच पार्टनरने केअर करणं गरजेचं आहे. आता एक्स्ट्रा मॅरिटल फक्त आणि फक्त फिमेलच्याच बाबतीत नाही, तर तिकडे मेल पण इन्व्हॉल्व आहे. दॅट मीन्स मेलला पण कुठेतरी इमोशनल अटॅचमेंट किंवा त्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तिच्या पार्टनरकडनं किंवा त्याच्या पार्टनरकडनं मिळत नाहीये. त्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल गोष्टी या खूप जास्ती वाढत आहेत, दिसून येत आहेत. पण मग ह्याच्यात महिलांचा खूप ठिकाणी फायदा पण घेतला जातो ना. हो. मग ह्या गोष्टींना म्हणजे ग्लोरीफाय करण्यापेक्षा त्यांना कुठं थांबलं पाहिजे, हे कसं काय हे करणार? एक्झॅक्टली, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. असं माझ्याकडे एक केस होती की रँडमली ते कलिग होते, बोलत होते, तिचा डिवोर्स झाला होता आणि समोरचा पर्सन आहे तो सिंगल असं त्याने पोर्ट्रे केला होता आणि ती प्रेमात पडली, सगळं झालं. मग ती प्रेग्नेंट राहिली त्याच्यापासनं, मग त्याने तिला फोर्सफुली अबॉर्ट करायला लावलं. त्याने सांगितलं नाही की तो मॅरिड आहे. ज्यावेळी ती प्रेग्नेंट राहिली त्याच्यानंतरनं त्याने सांगितलं की मी मॅरिड आहे, मी तुला घरी घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे इनडिरेक्टली इकडे या फिमेलचा फायदा घेतला गेला. आता असं नाही आहे की इथे फक्त मेलचीच चुकी आहे, 50-50% आहे. तुम्ही पण डोळ्यावर पट्टी बांधून चालला, तुम्ही प्रॉपरली त्या पर्सनला आधी जाणून घ्या, समजून घ्या आणि त्याच्यानंतर ना मग तुम्ही त्याच्या प्रेमात पडा. तो इमोशनली कसा आहे, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे, मग तो सिंगल आहे नाही आहे, या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर जाणीवपूर्वक समजून न घेता जर तुम्ही त्यात अडकताय तर तुमचा फायदा खूप जास्त घेतला जातो. आणि मोस्ट प्रोबॅबली फिजिकली सगळ्यात जास्त फायदा घेतला जातो फिमेलचा. आणि फिमेल असतात इमोशनल अगेन, आणि त्या अडकत जातात त्या गोष्टीमध्ये आणि त्या लूपमध्ये अडकल्यामुळे त्यातून बाहेर येत नाही. सो मी हेच सांगेल की जर एक्स्ट्रा मॅरिटल गोष्टी होत आहेत दॅट मीन्स तुम्ही आधी त्या पर्सनला व्यवस्थित जाणून घ्या आणि इन्स्टेड ऑफ त्या पर्सनला जाणून घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पार्टनरशी कम्युनिकेट करा की बाबा मी आज या मेलकडे अट्रॅक्ट झाले आणि हे तेवढंच जाणीवपूर्वक सेन्सिटिव्हपणे समोरच्या पार्टनरने ते हँडल करणं गरजेचं आहे. ती जर अट्रॅक्ट होते दॅट मीन्स मी पण कुठेतरी कमी पडतोय. सो आपण दोघे बसून हे सॉर्ट करू इन्स्टेड ऑफ एक्स्ट्रा मॅरिटल गोष्टी करणं. तर हे सॉल्व्ह होण्यासारखं आहे. इकडे अगेन कम्युनिकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या इंडियन सोसायटीमध्ये किंवा कल्चरमध्ये कम्युनिकेशन हे खूप लॅक करतं. सो ज्यावेळी तुम्हाला असे इन्स्टिंक्ट येत आहे, ज्यावेळी तुम्हाला वाटते तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एक्सप्रेस व्हा आणि सांगा. आणि ज्यावेळी जर आपली वाईफ येऊन आपल्याला सांगते किंवा गर्लफ्रेंड येऊन सांगते तर तुम्ही त्याच्याकडे निग्लेक्ट न करता किंवा तिला लेबलाइज करणं की आता तू मोठी झालीस किंवा तुला पंख आले हे बोलण्यापेक्षा की ठीक आहे मी कुठेतरी कमी पडतोय, आपण नात्यावरती काम करू, हा जर माइंडसेट असेल तर एक्स्ट्रा मॅरिटल गोष्टी ह्या कंपॅरेटिव्हली खूप कमी होतील असं मला वाटतं. ओके. पॉडकास्टच्या शेवटात
महिलांनी त्यांच्या ह्या फेजमध्ये एन्झायटी, डिप्रेशन किंवा मग बायोलॉजिकल जे काय 4 दिवसाचा जो काय त्यांचा सायकल असतो, त्या गोष्टींना हील करण्यासाठी कशी प्रोसेसचं फॉलो केलं पाहिजे? ओके. सगळ्यात आधी त्यांनी स्वतःला टाईम देणं खूप गरजेचं आहे. मी टाईम ज्याला म्हटलं जातं, तर तुम्ही बघाल वर्किंग वुमन, मॅरिड वुमन स्वतःला वेळ देत नाही, स्वतःसोबत टाईम घालवत नाही. ते करणं खूप गरजेचं आहे. स्वतःच्या इमोशनल नीड जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या रुटीनमध्ये फिजिकल एक्सरसाइज असणं गरजेचं आहे. डेली मेडिटेशन, योगा यांसारख्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मेडिटेशनच्या मागे सायंटिफिक रिझन आहे. ज्यावेळी आपण मेडिटेशन करतो त्यावेळी आपलं नर्वस सिस्टीम थोडी रिलॅक्स होते, शांत होते, बॉडीमधले सगळे ऑर्गन्स रिलॅक्स होतात आणि प्रॉपर नॅचरल पद्धतीने ते डील करायला लागते. याचबरोबर तिची स्ट्रेस लेवल कमी होते. त्याच्यासाठी तिने हे करणं गरजेचं आहे. ज्या फिमेलला पॉसिबल आहे त्यांनी वॉकिंगला जाणं गरजेचं आहे. स्वतःच्या आवडीनिवडी जपणं गरजेचं आहे. विकेंडच्या दिवशी त्यांच्या हॉबीज त्यांनी जपणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पिरियडच्या दरम्यान मोस्ट प्रोबॅबली आराम करणं, स्वतःला टाईम देणं आणि त्याचबरोबर थोडं मेडिटेशन याच्याकडे खूप जास्ती लक्ष देणं गरजेचं आहे. कंपॅरेटिव्हली मग डिप्रेशन, एन्झायटीकडे त्या वळणार नाहीत आणि जरी वळल्या तरी मेडिसिनपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. कारण की मेडिटेशन हे चेरी ऑन द केक आहे प्रत्येकाच्याच लाईफमध्ये. तुमच्या झालं, आमच्या झालं, प्रत्येकाच्या. कारण की आपलं जे ब्रेन आहे हे मशीन कंटिन्यू चालू आहे. ज्यावेळी आपण 8 तास झोपतो ती एक पीसफुल झोप जी आहे ते आपलं मशीन सर्व्हिसिंग करतं आणि दुसऱ्या दिवशी परत नव्याने सुरू होतं. कारण की थ्रू आउट दी दिवस बॅक ऑफ द माइंड विचार सुरू असतातच, ते थांबत नाही. म्हणजेच आपला ब्रेन कंटिन्यू काम करत असतो. मग त्याला जर कॉन्शियसली बसून एका जागी 15 मिनटं आपण मेडिटेट केलं तर रिलॅक्सेशन मिळतं. एक वेगळ्या पद्धतीची सर्व्हिसिंग त्याला भेटते आणि अगेन तो व्यवस्थित काम करायला लागतो. सो डे टू डे लाईफमध्ये फिमेलने काही गोष्टींमध्ये चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. स्वतःच्या आवडीनिवडीकडे लक्ष देणं, गाणी ऐकणं, बुक्स रीड करणं. ज्या वर्किंग वुमन नाही आहे, ज्या घरीच असतात, त्यांनी छान गाणी ऐका, बुक्स रीड करा, छोट्या मोठ्या ट्रिपा करा, इंडिव्हिज्युअल ट्रिपला जा, फिमेल्समध्ये जा आणि स्वतःचा एक काय म्हणतात आनंद जपण्याचा प्रयत्न करा. ओके मॅम, तुम्ही पॉडकास्टला टाईम दिला आमच्या. आय होप की ह्या पॉडकास्टमधनं महिलांच्या बरेच जे प्रश्न होते ते सॉल्व्ह होतील. आपण नेक्स्ट परत एखादा पॉडकास्ट घेऊयात. मी मुलगा म्हणून महिलांच्या बाजूनी जेवढे प्रश्न विचारायचे होते तेवढे मी विचारलेले आहेत. तुम्हाला आणखीन काय प्रश्न असले तर तुम्ही कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा द रायझर शो. धन्यवाद. थँक्यू.